Good morning to all of you. Today we are going to discuss Good about morning. next topic of autonomic nervous system, and the topic is adrenergic drugs. Adrenergic drugs are also called as sympathomimetic drugs. तर हे adrenergic ड्रग म्हणजे काय किंवा sympathomimetic ड्रग्स म्हणजे काय? तर sympathomimetic drugs म्हणजे these are the drugs which produce action similar to that of sympathetic system, and these are the drugs which act on sympathetic receptor. Okay, these are also called as adrenergic drugs. Okay, so sympathomimetic drugs, these are the drugs which produce action similar to that of sympathetic system, or we can say these are the drugs which produce action similar to that of neurotransmitter released from sympathetic nervous system, and these drugs act through sympathetic receptor. This drug acts as agonist on this sympathetic receptor. Sympathetic receptors are also called as adrenergic receptor. We have discussed in general pharmacology, there are two types of adrenergic receptor, alpha receptor and beta receptor. So knowledge of this receptor is also important to understand pharmacological actions of this sympathomimetic drug. सो पहिल्यांदा आपण इंट्रोडक्टरी पार्ट डिस्कस करणार आहोत, त्या रिसेप्टर विषयी जाणून घेणार आहोत, आणि मग ड्रग्स आपण डिस्कस करणार त्यांच्या फार्माकोलॉजिकल ऍक्शन युजेस. आता यामधले काही ड्रग्स तुम्हाला डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये आले असतील ऍड्रिनर्जिक ड्रग मध्ये. ओके, ऍड्रिनर्जिक ड्रग्स जे आहेत ते डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जे यूज होतात त्यापैकी आयसीयू सेटअप मध्ये डोपामाइन, डोब्युटामाइन हे ड्रग तुम्ही ऐकले असतील. ऍड्रेनेलिन नावाचा ड्रग तुम्ही ऐकला असेल, नॉर ऍड्रेनेलिन नावाचा ड्रग तुम्ही ऐकला असेल. त्यानंतर नेझल डिकंजेस्टंट पॉइंट ऑफ व्ह्यू झायलोमेटाझोलिन, ऑक्सिमेटाझोलिन हे ड्रग तुम्ही ऐकले असतील. फिनलेफ्रिन. अस्थमामध्ये यस, फिनिलेफ्रिन नावाचा ड्रग आहे, तो तुम्ही ऐकलाय. साल्ब्युटामॉल सॅल्ब्युटामॉल. त्याला हे ऍड्रिनर्जिक ड्रग आहे जे आपण अस्थमामध्ये ड्रग ऑफ चॉईस म्हणतो, ते ड्रग आहेत. युटेराइन रिलॅक्स, स्युडोएफेड्रिन. सुडोएफेड्रिन नेझल डिकंजेस्टंट म्हणून आपण यूज करतो, फिनिलेफ्रिन आपण नेझल डिकंजेस्टंट म्हणून यूज करतो. काही ऑप्थेल्मिक प्रिपरेशन जे आहे त्यात फिनिलेफ्रिन नावाचा ड्रग आहे. तर हे ड्रग तुम्ही ऐकलेले आहात, आणि त्या ड्रगचेच फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स काय आहेत, ते कुठे यूज होतात, त्याचे साईड इफेक्ट काय, बरोबर आहे. लिग्नोकेन बरोबर तुम्ही ऍड्रेनालिनचं कॉम्बिनेशन ऐकलं असेल, लिग्नोकेन ऍड्रेनालिन कॉम्बिनेशन. ऍड्रेनालिन लिग्नोकेन बरोबर द्यायचा फायदा काय, कोणत्या कंडिशन मध्ये हे कॉम्बिनेशन अवॉइड केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर आपण बेसिक पार्ट पहिले डिस्कस करूया. ओके, इंट्रोडक्शन पार्ट. These are the drugs which produce action similar to that of sympathetic nervous system or adrenergic nervous system. Sympathetic nervous system लाच दुसरं नाव आहे adrenergic nervous system. तर आपण पाहिलेलं आहे की ह्या ज्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम जे इफ्रंट डिव्हिजनचे पार्ट आहेत, तर हे त्यांचं कार्य केमिकल रिलीज करून करतात. जसं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं कार्य ऍसिटिल कोलिन नावाचं केमिकल रिलीज झाल्यानंतर होत, ते कार्य घडून येतं. तसंच सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम किंवा ऍड्रेनर्जिक नर्वस सिस्टीमचं कार्य ही केमिकल रिलीज होऊन त्यांचं कार्य जे आहे ते पार पडतं. मग यामध्ये कोणते न्यूरो ट्रान्समीटर किंवा केमिकल सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून रिलीज होतात, तर मुख्यतः मोस्ट ऑफ द सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून नॉरएड्रेनालिन नावाचा न्यूरो ट्रान्समीटर रिलीज होतो. ओके, दुसरे जे न्यूरो ट्रान्समीटर रिलीज होतात सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून ते आहेत ऍड्रेनालिन, डोपामाइन. तर डोपामाइन विषयी बोलायचं झालं तर तो जास्त ब्रेन मध्ये रिलीज होतो, पेरिफेरली फार कमी साईट मध्ये तो रिलीज होतो. ओके, तर हे तीन न्यूरो ट्रान्समीटर हे सिम्पॅथेटिक सिस्टीम मधून रिलीज होतात, नॉरएड्रेनालिन, ऍड्रेनालिन आणि डोपामाइन. तर
नॉरएड्रेनालिन हा मेजॉरिटी साइट मधून रिलीज होतो. तर आपण पाहिलेलं आहे की सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा विचार जर केला तर त्यामध्ये प्री गँग्लियोनिक फायबर्स असतात, त्यानंतर पोस्ट गँग्लियोनिक फायबर असतात आणि पोस्ट गँग्लियोनिक फायबर इफेक्टर ऑर्गनला इनर्वेट करतात. तर स्पायनल कॉर्ड पासून हे सिम्पॅथेटिक फायबर स्टार्ट होतात. तर आपण पाहिलंय प्री गँग्लियोनिक फायबर सिम्पॅथेटिक सिस्टीम असू द्या, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम असू द्या, ऍसिटिल कोलिन रिलीज करतात आणि ते गँग्लियनवर ऍक्ट होतं. गँग्लियनवर मस्क्युरेनिक M1 आणि निकोटिनिक एनियन रिसेप्टर असतात, ते ऍक्टिव्हेट होतात आणि पोस्ट गँग्लियोनिक फायबर सिम्पॅथेटिक सिस्टीम मध्ये नॉरएड्रेनालिन रिलीज करतात किंवा ऍड्रेनालिन रिलीज करतात किंवा डोपामाइन रिलीज करतात. हे आपण पाहिलंय आता. आता मेजॉरिटी साईटला नॉरएड्रेनालिन रिलीज होतो जिथं ऍड्रिनल मिड्युला आहे, जो ऍड्रिनल ग्लॅन्डचा पार्ट आहे. ऍड्रिनल कॉर्टेक्स आणि ऍड्रिनल मिडुला हे ऍड्रिनल ग्लॅन्डचे पार्ट आहेत. तर ऍड्रिनल मिडुला मधून मुख्यतः ऍड्रेनालिन रिलीज होतो आणि डोपामाइन हा मुख्यतः पेरिफेरीमध्ये जे रिनल ब्लड व्हेसल्स आहे त्याला सिम्पॅथेटिक सप्लाय आहे आणि तिथं रिनल ब्लड व्हेसलवर डोपामाइन मेनली रिलीज होतो. तर हे न्यूरो ट्रान्समीटर रिलीज होता. एक एक्सेप्शन आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं होतं सुरुवातीच्या लेक्चरमध्ये, की स्वेट ग्लॅन्ड जे आहे, स्वेट ग्लॅन्ड त्याला सिम्पॅथेटिक इनर्वेशन आहे, सिम्पॅथेटिक इनर्वेशन आहे, परंतु पोस्ट गँग्लियोनिक फायबर जे आहे स्वेट ग्लॅन्डचे ते नॉरएड्रेनालिन किंवा ऍड्रेनालिन किंवा डोपामाइन रिलीज करत नाही. तर ते काय रिलीज करतात, ऍसिटिल कोलिन. तर हा एक एक्सेप्शन आहे, लक्षात ठेवला तर ठीक आहे, नाही राहिला तरी चालू शकतो. रेअर एक्सेप्शन आहे, म्हणजे स्वेट ग्लॅन्डला सिम्पॅथेटिक सप्लाय आहे परंतु सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून तिथे ऍसिटिल कोलिन रिलीज होतं. एक्झॅक्ट रिझन क्लिअर नाही. ओके, दॅट इज अ एक्सेप्शन. तर हे तीन केमिकल्स आपल्या शरीरातून सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यावर रिलीज होतात आणि हे केमिकल्स त्यांच्या ऍड्रेनर्जिक रिसेप्टरवर ऍक्ट होतात आणि ते कार्य करतात. आता डोपामाइन विषयी झालं तर हा मेनली CNS मध्ये जास्त रिलीज होतो, सेंट्रल नर्वस सिस्टीम, आणि आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम पाहतो त्यामुळे डोपामाइन आपण डिटेलमध्ये पाहणार नाहीये. ब्रेन मध्ये डोपामाइन जो आहे तो बेसल गँग्लिया, लिम्बिक सिस्टीम, CTZ, अँटेरियर पिट्युटरी ग्लॅन्ड इथं रिलीज होऊन त्याचं कार्य करतो डोपामाइन रिसेप्टरवर. पेरिफेरीला रिनल ब्लड व्हेसलच्या तिथं तो रिलीज होतो, बाकी ठिकाणी त्याचं रिलीज सिग्निफिकंट नाहीये. त्यामुळं आपलं कॉन्सन्ट्रेशन नॉर ऍड्रेनालिन, ऍड्रेनालिन शी रिलेटेड ऍक्शन्सवर असणार आहे. आता ऍड्रेनर्जिक रिसेप्टर विषयी बोलायचं झालं तर दोन प्रकारचे ऍड्रेनर्जिक रिसेप्टर आहे, अल्फा आणि बीटा. आणि याचं नॉलेज तुम्हाला माहित असणं महत्वाचं आहे. याचे सबटाइप्स माहित पाहिजे आणि ते कोणत्या टाईपचे रिसेप्टर आहे हे माहित पाहिजे. तर बीटा रिसेप्टरचे तीन टाईप आहे, बीटा 1, बीटा 2, बीटा 3. ओके. आणि अल्फा रिसेप्टरचे दोन टाईप आहे, अल्फा 1, अल्फा 2. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की हे जे ऍड्रेनर्जिक रिसेप्टर्स आहेत हे सर्व जी प्रोटीन कपल रिसेप्टर आहे, जी प्रोटीन कपल. मग यामध्ये जी प्रोटीन मध्ये GS टाईप आहे, GQ टाईप आहे, GI टाईप आहे. तर यापैकी हे रिसेप्टर कोणत्या जी प्रोटीन कपल रिसेप्टरचे टाईप आहे हे माहीत असणं ही महत्वाचं आहे. त्याच्यावर त्याचा ते रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर कोणत्या पाथवेनी इफेक्टर म्हणजेच ऑर्गन सिस्टीमवर ऍक्शन होईल ते आपल्याला करणार आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बीटा 1, बीटा 2, बीटा 3 हे तिन्ही म्हणजे ऑल बीटा रिसेप्टर्स आर एक्झाम्पल ऑफ GS टाइप रिसेप्टर. ओके, GS type receptor. Okay, coming to the alpha receptor, there are two types, alpha 1 and alpha 2. Alpha 1 is an example of GQ type receptor and alpha 2 is an example of GI type receptor. Okay, alpha 1 is an example of GQ type receptor, alpha 2 is an example of GI type receptor. हे नॉलेज तुम्हाला जर असेल तर तुम्ही फार्मेकोलॉजिकल ऍक्शन ड्रगच्या चांगल्या लक्षात ठेवू शकता. तसेच जे एंडोजिनस नॉरएड्रेनालिन, ऍड्रेनालिन ऍक्शन हे तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकता. आता निम्म काम आपलं रिसेप्टर बद्दलचं लक्षात आलेलं आहे. निम्म गोष्टी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की
ऍड्रेनर्जिक रिसेप्टरचे दोन प्रकार आहेत, बीटा रिसेप्टर, अल्फा रिसेप्टर. बीटाचे तीन टाईप आहे, बीटा 1, बीटा 2, बीटा 3. अल्फाचे दोन टाईप आहे, अल्फा 1, अल्फा 2. ऑल बीटा रिसेप्टर्स आर जीएस टाईप रिसेप्टर. आणि त्यामुळे जेव्हा बीटा रिसेप्टर ऍक्टिव्हेट होता तेव्हा ऍडिनिलिन सायक्लेज, सायक्लिक एएमपी पाथवे ऍक्टिव्हेट होतो. हे आपण जनरल फार्मॅक मध्ये पाहिलेले की जीएस पाथवे, जीएस रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर त्यामुळे ऍडिनिलिन सायक्लेज ऍक्टिव्हेट होईल, सायक्लिक एएमपी ची लेवल वाढेल, त्यानंतर प्रोटीन कायनेज ए ची लेवल वाढेल आणि तो व्हेरियस प्रोटीनचं फॉस्फोरायलेशन करून सेल्युलर इफेक्ट करेल. त्याचप्रमाणे कॅल्शियम चॅनल ओपन होऊ शकतात जीएस रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर. तर हे बीटा रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ऑर्गन सिस्टीमवर ऍक्शन ह्या पाथवेच्या माध्यमातून होतो. म्हणजे आता साल्बिटामॉल हा बीटा 2 अगोनिस्टिक ड्रग आहे. तो ब्रोंकोडायलेटेशन करतो. कसं करतो? साल्बिटामॉल बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. बीटा 2 रिसेप्टर जीएस टाईप रिसेप्टर आहे. ऍडिनिलिन सायक्लिकची लेवल वाढते, सायक्लिक एएमपीचं प्रोडक्शन वाढतं. सायक्लिक एएमपी वाढल्यामुळे स्मूथ मसल रिलॅक्स होता आणि स्मूथ मसल रिलॅक्स झाल्यामुळे ब्रोंकोडायलेटेशन होतं. म्हणजे तुम्हाला मेकॅनिझम मध्ये फ्लो चार्ट च्या माध्यमातून मेकॅनिझम चांगल्या प्रकारे तिथं लिहिता येते. म्हणजे फक्त साल्बिटामॉल इज ब्रोंकोडायलेटर हे लिहिण्यापेक्षा तुम्ही ह्या टाईप्स मध्ये लिहिलं तर तुम्हाला एक्झाम मध्ये मार्क्स चांगल्या प्रकारे पडू शकता. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फ्लो चार्ट महत्वाचा आहे. नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू हा साल्बिटामॉल इज ब्रोंकोडायलेटर बाय ऍक्टिंग ऑन बीटा 2 रिसेप्टर. ठीक आहे, तिथपर्यंत नॉलेज सफिशियंट आहे. तर हे झालं जीएस. जी क्यू रिसेप्टर, हे अल्फा 1 टाईप रिसेप्टर हे जे आहे ते जी क्यू टाईप रिसेप्टर आहे. आणि तुम्हाला आठवतंय का जी क्यू रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर कोणता पाथवे ऍक्टिव्हेट होतो? फॉस्फोरिलेशन सी ऍक्टिव्हेशन फॉस्फोलायपेज सी, IP3 ऍक्टिव्ह डायएथिलग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट करतो. व्हेरी गुड. आणि त्यानंतर कॅल्शियमचं रिलीज होतं आणि कॅल्शियम कायनेस कॉन्ट्रॅक्शन. लेवल वाढते, कॉन्ट्रॅक्शन स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतो. तर हे जी क्यू रिसेप्टरशी रिलेटेड आपण पाहिलं. आणि जीआय रिसेप्टर जे आहे ते इनहिबिटरी इन नेचर असतात. इनहिबिटरी इन नेचर जीआय रिसेप्टर. तर हे अल्फा 2 रिसेप्टर जीआय टाईप रिसेप्टर आहे. आणि ते ऍक्टिव्हेट झालं तर ऍडिनिलिन सायक्लेज इनहिबिट होतो. ऍडिनिलिन सायक्लेज इनहिबिट होतो. ओके, एक मिनिट, मायक्रोफोन म्यूट मोडवर करतो मी. ऍडिनिलिन सायक्लेज इनहिबिट होतं, सायक्लिक एएमपी ची लेवल कमी होती, इनहिबिटरी इफेक्ट सेलवर येतो. त्याचप्रमाणे जीआय रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर पोटॅशियम चॅनल ओपन होतं आणि त्यामुळं सेलमधून पोटॅशियम बाहेर जातो आणि पॉझिटिव्हिटी सेलमधली कमी झाली तर हायपर पोलरायझेशन होऊन सेलचं जो फंक्शन आहे ते डिक्लाइन होतं. तर जीआय रिसेप्टर जेव्हा ऍक्टिव्हेट होतात तर इनहिबिटरी इफेक्ट येतो. मग अल्फा 2 हे जीआय टाईप रिसेप्टर आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर हे आपण डिटेल मध्ये डिस्कस केले. ठीक आहे. आता याच्यात आपण ऍड्रेनर्जिक रिसेप्टरचं हे जे माहिती घेतलेली आहे ती तुम्हाला समजली असेल. आता त्याच्या पुढचं आहे की हे रिसेप्टर कुठं कुठं प्रेझेंट असतात तेही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर ते पण आपण पाहूया. तर सुरुवातीचा पार्ट जो मी डिस्कस केला ते आता परत मी तुम्हाला जस्ट ह्या याच्यात दाखवत आहे. ऍड्रेनर्जिक रिसेप्टर्स are membrane-bound G-protein coupled receptor which function primarily by increasing or decreasing intracellular production of second messenger like cyclic AMP or IP3 diacylglycerol. Adrenergic receptors are classified mainly into two types, alpha receptor and beta receptor. आता हे पहा, ही जी डायग्राम आहे यामध्ये मी जे हायलाइट करत आहे ते प्री सिनेप्टिक न्यूरॉन आहे. नंतर त्याच्या खाली जो आहे हायलाइट करतो ब्ली याच्यात ते पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आहे. दोघांच्या मध्ये जी स्पेस असते तिला सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हणतात. आणि ऍड्रेनर्जिक न्यूरॉन मध्ये हे जे नॉरएपिनेफ्रिन तयार झालेला असतो तो व्हेसिकल्स मध्ये, जे पिवळे पिवळे दाखवले ते व्हेसिकल आहे, त्यात स्टोअर होतो आणि एक्झोसाइटोसिस प्रोसेसने सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये नॉरएपिनेफ्रिन किंवा नॉर ऍड्रेनालिन रिलीज होतो. नॉर इपिनेफ्रिनलाच नॉर ऍड्रेनालिन असं म्हणतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे इपिनेफ्रिनला आपण ऍड्रेनालिन असं म्हणतो. म्हणजे दोन दोन नावात कन्फ्युज नाही झालं पाहिजे. इपिनेफ्रिन ऍड्रेनालिन सेम आहे, नॉर इपिनेफ्रिन नॉर ऍड्रेनालिन सेम आहे. आता एक्झोसाइटोसिस प्रोसेसने नॉर इपिनेफ्रिन रिलीज झाल्यावर पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर ते ऍक्ट होतात, त्याची ऍक्शन होते. ह्या सिनेप्टिक क्लेफ्ट मध्ये
काही एन्झाईम असतात ते यांचं मेटाबॉलिझम करतात नॉरएपिनेफ्रिनचं. त्या एन्झाईमचं नाव माऊ एन्झाईम, कॉम्प एन्झाईम. माऊ मीन्स मोनो अमाइन ऑक्सिडेज एन्झाईम, कॉम्प म्हणजे कॅटाकोल ओ मिथिल ट्रान्सफरेज एन्झाईम. डिटेलमध्ये आपण जाणार नाही मेटाबॉलिझम मध्ये, फक्त ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. आता बीटा रिसेप्टरच्या कॅरेक्टरिस्टिक आपण पाहणार आहोत. तर बीटा रिसेप्टर हे सगळे जीएस टाईप रिसेप्टर आहे हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. ओके. त्यामुळे ते सायक्लिक एएमपी, ऍडेनिलिन सायक्लेस सायक्लिक एएमपी पाथवे ऍक्टिव्हेट करतील हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. तर हे दोन पार्ट मी डिस्कस केले. आता आपला कोणतं पार्ट राहिला? लोकेशन. तर बीटा वन, बीटा टू, बीटा थ्री रिसेप्टरचं लोकेशन. तर बीटा वन रिसेप्टर हे दोन ठिकाणी आपल्या शरीरात असतात. एक पहिला आहे हार्ट. जर तुम्हाला विचारलं हार्टवर कोणते बीटा रिसेप्टर प्रेझेंट असतात, तर आन्सर आहे बीटा वन रिसेप्टर. आणि दुसरे आहे किडनी. जेस्टा ग्लोम्युलर सेल ऑफ किडनी. व्हेरी गुड. आणि इथंही बीटा वन रिसेप्टर प्रेझेंट असतात. तर हे दोन लोकेशन आहे बीटा वन. म्हणजे ऍड्रेनर्जिक ड्रगचे ऍक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तर लोकेशन ऑफ रिसेप्टर लक्षात आले, मग ते ऍक्टिव्हेट झाले तर काय होईल ते आपण लॉजिक लावायचं आहे. तर बीटा वन हे हार्टवर आहे आणि दुसरं जेस्टा ग्लोमेरुलर सेल. मग ह्या दोन ऍक्शन काय होतील आपण ते नंतर पाहणार आहे, हार्ट आणि जेस्टा ग्लोमेरुलर सेलवरचे. आता बीटा टू रिसेप्टरचा जर विचार केला तर मेजॉरिटी जे बीटा टू रिसेप्टर जे आहेत ते स्मूथ मसल्सवर आहे. ओके. स्मूथ मसलवर बीटा टू. 8 लोकेशन मी तुम्हाला बीटा टू रिसेप्टरचे सांगणार आहे. बीटा टू रिसेप्टरचे मी 8 लोकेशन सांगणार आहे. त्यात 5 लोकेशन हे स्मूथ मसलशी रिलेटेड आहे. ओके. आणि बाकी 3, टोटल 8 लोकेशन. मग बीटा टू रिसेप्टर कुठं कुठं असतात? दे आर प्रेझेंट ऑन व्हेरियस स्मूथ मसल. ओके. ब्रॉन्काय स्मूथ मसल. ओके. ब्लड वेसलचे स्मूथ मसल, गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक स्मूथ मसल. ओके. युरिनरी ब्लॅडर स्मूथ मसल आणि युटेराइन स्मूथ मसल. ह्या 5 स्मूथ मसलवर बीटा टू रिसेप्टर प्रेझेंट असतात. ओके. परत एकदा सांगतोय, ब्रोंकाय, ब्लड वेसल, जीआयटी, ओके, गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक स्मूथ मसल, युरिनरी ब्लॅडर आणि युटेरस. आणि अजून 3 लोकेशन जे आहेत ते आहेत लिव्हर, स्केलेटल मसल, स्पिंडल फायबर. स्केलेटल मसलवर नसतात, स्केलेटल मसलच्या स्पिंडल फायबर. आणि तिसरं आहे आय. म्हणजे ते 3 वेगळे, लिव्हर, स्केलेटल मसल स्पिंडल फायबर आणि आय. असे टोटल बीटा टू रिसेप्टर 8 ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि बीटा थ्री रिसेप्टर जे आहे ते ऍडिपोसाइट्स वर असतात. जिथं फॅट स्टोअर असतं ना, तर त्यावर बीटा थ्री रिसेप्टर असतात. ओके. काही बीटा थ्री रिसेप्टर स्मूथ मसलवर असतात, परंतु मेजॉरिटी ब्लॅडरवर. ब्लॅडरवर पण असतात. परंतु आता मेजॉरिटी बीटा टू रिसेप्टर जे आहे, मेजॉरिटी ब्लॅडरवर बीटा टू रिसेप्टर असतात, परंतु बीटा थ्री म्हणजे आता आपण काय म्हणतोय की जे पण मी तुम्हाला सांगत आहे ते मेन रिसेप्टर कोणते प्रेझेंट आहे ते सांगत आहे. बीटा थ्री हे काही स्मूथ मसलवरही प्रेझेंट असतात, जसं ब्लॅडरवर आहे. आणि आता बीटा थ्री रिसेप्टरशी रिलेटेड काही ड्रग मार्केटमध्ये आलेले आहे, बरोबर. तर युरिनरी रिलेटेड कंडिशन्स मध्ये आपण ते पाहणार आहे. बुक्स मध्ये अजून काही मेन्शन नाहीये. मीरा बॅकग्राऊंड तेच. येस. कशामध्ये यूज करतात ते? रिलॅक्सेशनला यूज करतात. रिलॅक्सेशन. ओके. ड्रगचं नाव काय म्हणले? मीरा बॅकग्राऊंड. मीरा बेग्राऊंड. ओके. मग ते ब्लॅडर रिलेटेड कंडिशन मध्ये रिलॅक्स करतात ब्लॅडर. येस येस स्टोरेज कॅपॅसिटी इन्क्रीज करायला. इन्क्रीज करता. तर ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर म्हणतो ना आपण, त्यामध्ये यूज करतात. तर खूप दिवस आधी तो अप्रूव्ह झालेला ड्रग आहे. ओके. स्टील अजून केडी त्रिपाठीत मेन्शन नाहीये. हा तर पण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये चांगल्या प्रकारे हा मीरा बेग्रॉन यूज होतो. बीटा बीटा थ्री वर त्याची प्रामुख्याने ऍक्शन आहे. ओके. आणि ब्लॅडर रिलॅक्सेशन पॉइंट ऑफ व्ह्यू ते आपण यूज करतो, स्मूथ मसल रिलॅक्सन. तर बीटा टू रिसेप्टर प्रामुख्याने स्मूथ मसल ब्लॅडरवर असतात आणि काही प्रमाणात बीटा थ्री असतात. ओके. तर डेट्रोजल मसल रिलॅक्स होतो, ब्लॅडर कॅपॅसिटी वाढते. मीरा बेग्रॉन.
आता हे बीटा वन, बीटा टू, बीटा थ्रीचे लोकेशन्स मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहे. तर पुढच्या पार्टकडे आपण वळूया. जस्ट एक मिनिट. बीटा वन, बीटा टू, बीटा थ्रीचे लोकेशन लक्षात ठेवायला सोपं आहे. आता हे बीटा वन, बीटा टू, बीटा थ्री जर ऍड्रिनॅलिननी ऍक्टिव्हेट झाले तर काय होतं ते आपण पाहणार आहोत. ओके. म्हणजे न्यूरो ट्रान्समीटर रिलीज झाल्यानंतर बीटा वन ऍक्टिव्हेट झालं तर काय होईल, बीटा टू ऍक्टिव्हेट झालं तर काय होईल, बीटा थ्री ऍक्टिव्हेट झालं तर काय होईल. तर बीटा वन रिसेप्टर दोन ठिकाणी आहे, हार्ट आणि डेक्स्ट्राग्लोम्युरुलर सेल. आता एक लक्षात घ्या, बीटा ऍसिटिल कोलिनची हार्टवर काय ऍक्शन होते, स्टिम्युलेटरी होती का इनिबिटरी? स्टिम्युलेटरी. ऍसिटिल कोलिनची कोणते रिसेप्टर हार्टवर असतात? सॉरी सॉरी, इनिबिटरी. ऍसिटिल कोलिन. ऍसिटिल कोलिन इनिबिटर कोणते रिसेप्टर असतात हार्टवर? कोलिनर्जिक रिसेप्टर कोणता प्रेझेंट असतो? कोणता कोलिनर्जिक रिसेप्टर? जी आय. व्हेरी गुड, जी आय. पण जी आय हा टाईप झाला जी प्रोटीनचा, पण मस्कुरेनिक रिसेप्टर. M2. एम टू. M2. व्हेरी गुड, एम टू रिसेप्टर असतो, एम टू इन इनिबिटरी. ते एक लक्षात ठेवा, मेजॉरिटी साईटला पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक डिव्हिजन हे ऑपोजिट डिरेक्शन मध्ये कार्य करतात. मेजॉरिटी म्हणजे हा काही रूल नाहीये, काही ठिकाणी एक्सेप्शन आहे, पण मेजॉरिटी साईडला पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक हे ऑपोजिट डिरेक्शन मध्ये कार्य करतात. तर पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम हार्टची ऍक्टिव्हिटी कमी करायचा प्रयत्न करते आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम हार्टची ऍक्टिव्हिटी वाढवायचा प्रयत्न करते. तर आता हार्टवर बीटा वन रिसेप्टर आहे, जीएस टाईप रिसेप्टर आहे. तर याच्यामुळं काय होतं एक लक्षात ठेवा, तुम्हाला एक सांगायचं गोष्ट आहे की बीटा वन हा जीएस टाईप रिसेप्टर आहे, तर त्यामुळे ऍडिनिलिन सायक्लेज ऍक्टिव्हेट होईल आणि सायक्लिक एएमपी ची लेवल वाढेल. आपण पाहिलं की सायक्लिक एएमपी जर स्मूथ मसल मध्ये वाढला तर स्मूथ मसल रिलॅक्स होता, बरोबर. परंतु कार्डियक मसल मध्ये वेगळी ऍक्शन आहे. सायक्लिक एएमपी जर कार्डियक मसल मध्ये लेवल त्याची वाढली, हार्टचे मसल, तर तिथं कॉन्ट्रॅक्शन होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. दुसरं गोष्ट, स्टिम्युलेटरी इफेक्ट हार्टवर काय येतो, तर जीएस टाईप रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर कॅल्शियम चॅनल ओपन होतात आणि कॅल्शियम चॅनल ओपन झाल्यावर कॅल्शियम सेलच्या आतमध्ये जातो आणि सेलच्या आतमध्ये कॅल्शियम गेलं तर पॉझिटिव्हिटी सेलमध्ये वाढते आणि पॉझिटिव्हिटी वाढली तर डिपोलरायझेशन होऊन सेल ऍक्टिव्हेट होते. त्यामुळं हार्ट जे मसल आहे किंवा एस ए नोड आहे किंवा एव्ही नोड आहे, तिथले कॅल्शियम चॅनल ओपन झाले तर कॅल्शियम एंट्री होणार आणि कॅल्शियम एंट्री झाली की डिपोलरायझेशन होऊन एस ए नोड, एव्ही नोड आणि कार्डियक मसल ऍक्टिव्हेट होणार. मग एस ए नोड ऍक्टिव्हेट झाले तर इम्पल्स जनरेशन वाढणार, हार्ट रेट वाढणार. एव्ही नोड ऍक्टिव्हेट झाले तर इम्पल्स ट्रान्समिशन फास्ट होणार, मधून व्हेंट्रिकल मध्ये इम्पल्स फास्ट जाणार आणि कार्डियक मसल स्टिम्युलेट झालं तर कॉन्ट्रॅक्शन वाढणार आणि त्यामुळे कार्डियक आउटपुट वाढणार. म्हणजे थोडक्यात ॲड्रेनर्जिक ड्रग किंवा सिम्पॅथोमायमेटिक ड्रग हार्टवर पॉझिटिव्ह क्रोनोट्रॉपिक, पॉझिटिव्ह ड्रोमोट्रॉपिक आणि पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट दाखवतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हार्टचे ऍक्शन पहा. इन्क्रीज इम्पल्स जनरेशन, हार्ट रेट वाढतो. इन्क्रीज कंडक्शन व्हेलॉसिटी ऍट एव्ही नोड, इन्क्रीज कॉन्ट्रॅक्टिलिटी आणि कॉन्ट्रॅक्टिलिटी इन्क्रीज झालं तर इन्क्रीज कार्डियक आउटपुट. आता एव्ही कंडक्शन वाढला तर एव्ही नोडचा इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड काय होईल? इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणजे असं जो टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स थ्रू एव्ही नोड कमी कमी कमी, इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड कमी होईल. मे आणि बी. ईसीजी मध्ये हा इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड पीआर इंटरव्हलने डिनोट होतो. पीआर इंटरव्हल पण काय होईल कमी. लक्षात आलं? ही झाली बीटा वन रिसेप्टर स्टिम्युलेट झालेली तर काय ऍक्शन आहे. आता दुसरे जे लोकेशन आहे जेक्स्ट्रा ग्लोम्युलर सेल, तिथं बीटा वन रिसेप्टर प्रेझेंट आहे आणि जेक्स्ट्रा ग्लोम्युलर सेल एक हार्मोन रिलीज करतात, त्याचं नाव आहे रेनिन. रेनिनचा काय रोल आहे तुम्हाला माहिती आहे? रेनिन ऍक्टिव्हेट झालं तर काय होईल? रेनिन जर ऍक्टिव्हेट रिलीज झालं किडनी मधून तर मग काय होईल? इरिथ्रोपोएटिन हार्मोन. नाही, इरेथ्रोपोइटीनचा
ते रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम त्यां हा ऍक्ट करतं आणि वेसोकॉन्स्ट्रिक्शन करतं. ओके, व्हेरी गुड. आता जेव्हा रेनिन रिलीज होतं, तर रेनिन काय अल्डोस्टेरॉन. करतं? येस येस, रेनिन काय करतं? एक सिस्टीम ऍक्टिव्हेट करतं, त्याला आपण रास सिस्टीम म्हणतो. म्हणजे तुम्हाला आता हे लक्षात ठेवायचं, रेनिन ऍक्टिव्हेट झालं तर काय होतं. तर रेनिन ऍक्टिव्हेट झाल्यानंतर रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. रास सिस्टीमचा लॉंग फॉर्म काय आहे? रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम. रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम. रेनिन रिलीज झालं याच्यामधून, किडनी मधून, हे रेनिन लिव्हर मध्ये जाईल. ओके. आणि लिव्हर मध्ये गेल्यानंतर अँजिओटेन्सिनोजनचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 1 मध्ये करेल. बरोबर आहे. त्यानंतर हा अँजिओटेन्सिन 1 सर्क्युलेशन मध्ये येईल आणि सर्क्युलेशन मधून ब्लड वेसल मधून जाताना त्या अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 2 मध्ये होतं विथ द हेल्प ऑफ अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. नाव ऐकलं असेल तुम्ही, एसीई. आणि एसी इनिबिटर तुम्ही क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करतात. एसी एन्झाईम इनिबिट करणारे ड्रग, रॅमिप्रिल, कॅप्टोप्रिल. ठीक आहे. तर थोडक्यात रास सिस्टीम मध्ये काय होतं बघा, जेक्स्ट्राग्लोम्युलर सेल मधून रेनिन रिलीज होतं. रेनिन रिलीज झाल्यानंतर तो लिव्हर मध्ये जातो. लिव्हर मध्ये अँजिओटेन्सिनोजन पासून अँजिओटेन्सिन 1 बनतं. म्हणजेच रेनिन इज रिक्वायर्ड फॉर कन्व्हर्जन ऑफ अँजिओटेन्सिनोजन टू अँजिओटेन्सिन 1 इन लिव्हर. आणि हा अँजिओटेन्सिन 1 सर्क्युलेशन मध्ये येतो. सर्क्युलेशन मधून जात असताना ब्लड वेसल मध्ये अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 2 मध्ये होतं विथ द हेल्प ऑफ अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. हे मेजॉरिटी कन्व्हर्जन जे लंगच्या ब्लड वेसल आहेत त्याच्यात होतं. त्यामुळं दुसऱ्या भाषेत आपण म्हणतो अँजिओटेन्सिन 2 जास्त फॉर्मेशन हे लंग्स मध्ये होतं त्याच्या ब्लड वेसल मध्ये. आणि हा अँजिओटेन्सिन 2 नंतर अँजिओटेन्सिन रिसेप्टरवर ऍक्ट होतो, AT1 रिसेप्टरवर, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतो. हा अँजिओटेन्सिन 2 सोडियम वॉटर रिटेन्शन करतो. हा अँजिओटेन्सिन 2 ऍड्रिनल कॉर्टेक्स मधून अल्डोस्टेरॉनचं रिलीज करतं. अल्डोस्टेरॉन सोडियम वॉटर रिटेन्शन करतो. म्हणजे रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ज्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात, काय होतं? व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन आणि सोडियम वॉटर रिटेन्शन. लक्षात आलं? समजलंय? रास सिस्टीम. आणि जेव्हा आपण सीबीएस बघणार आहोत, सीबीएस मध्ये आपल्याला रास सिस्टीम येणार आहे. ऐकलंय तुम्ही रास सिस्टीम? यस. ओके. बाकीच्यांना समजलंय रास सिस्टीमचं ऍटलिस्ट बेसिक गोष्टी? ठीक तर आहे. प्लीज एकदा परत रिपीट करा ना प्लीज. ओके, रिपीट करतो. आता पहा, किडनी आहे. ओके. किडनी मध्ये जेक्स्ट्राग्लोमेरुलर सेल असतात. ओके. यावर जेक्स्ट्राग्लोमेरुलर सेलचं काम आहे एक हार्मोन तयार करायचं. त्याचं नाव आहे रेनिन. ओके. रेनिन हार्मोन ते तयार करतात. तर हा हार्मोन कधी रिलीज होतो? त्याला खूप सारे कारण आहे हार्मोन रिलीज होण्यासाठी. कधी होतो हा हार्मोन रिलीज? एक तर सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यानंतर इथं जो नॉरएड्रेनालिन रिलीज होतो, तो बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होतो जेक्स्ट्राग्लोमेरुलर सेल किडनीच्या. आता इमेजिन करा की ती जेक्स्ट्राग्लोमेरुलर सेल ऍक्टिव्हेट झाल्यावर आणि रेनिन रिलीज झालं. बरोबर आहे. अजून कधी होतं रेनिन रिलीज? एक सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यानंतर. ज्यावेळेस हायपोव्होलेमिया होतो, त्यावेळेस सोडियम वॉटर रिटेन्शन झालं पाहिजे, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झालं पाहिजे, त्यावेळेस रेनिन रिलीज होतो. ज्यावेळेस सोडियमचं एक्सक्रिशन जास्त होतं, बॉडीतली सोडियम लेव्हल कमी आहे, त्यावेळेस रेनिन रिलीज होतं. म्हणजे खूप कारण आहे रेनिन रिलीज व्हायचं. एक कारण आहे, हे बीटा 1 रिसेप्टर जर सिम्पॅथेटिक सिस्टीमने ऍक्टिव्हेट झाले तर रेनिन रिलीज होतं. आता हा रेनिन काय करतो? त्याचं किडनी मधून रिलीज होतो आणि कुठे जातो? लिव्हर मध्ये. लिव्हर मध्ये. लिव्हर मध्ये एका रिएक्शन साठी तो महत्वाचा आहे हा हार्मोन. अँजिओटेन्सिनोजन च कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 1 मध्ये
करण्यासाठी हा रेनिन लागतो. म्हणजे रेनिनचा रोल काय आहे? टू कन्व्हर्ट अँजिओटेन्सिनोजन टू अँजिओटेन्सिन 1. आता हे कुठं घडून आलं? लिव्हर मध्ये. ओके. आता हा अँजिओटेन्सिन 1 बनला लिव्हर मध्ये. लिव्हर मध्ये अँजिओटेन्सिन 1 बनला. कशापासून बनला? अँजिओटेन्सिनोजन पासून. आणि त्यासाठी कोणता हार्मोन महत्वाचा आहे? रेनिन. रेनिन ही रिॲक्शन घडवून आणतो, बरोबर आहे, लिव्हर मध्ये. आता अँजिओटेन्सिन 1 बनलेला आहे. हा अँजिओटेन्सिन सर्क्युलेशन मध्ये येतो. कशात येतो? सर्क्युलेशन, ब्लड वेसल मध्ये. ब्लड वेसल मध्ये मूव्ह होत असताना, ओके, ब्लड वेसल मध्ये मूव्ह होत असताना ब्लड वेसल जे आहे त्याच्या लाइनिंग जे असते, एंडोथेलियल लाइनिंग, तिथे एक एन्झाईम असतं. त्या एन्झाईमचं नाव आहे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. शॉर्ट फॉर्म आहे ACE, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. तो काय करतो? अँजिओटेन्सिन 1 ला कन्व्हर्ट करतो अँजिओटेन्सिन 2 मध्ये, बरोबर आहे, अँजिओटेन्सिन 2. मग आता हे अँजिओटेन्सिन 2 फॉर्म झालं सर्क्युलेशन मधल्या अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईमनी. ब्लड वेसलच्या लाइनिंगला ते एन्झाईम असतं. आणि हे अँजिओटेन्सिन 2 बनल्यानंतर काय होतं की अँजिओटेन्सिन 2 त्याचं कार्य त्या अँजिओटेन्सिन 2 रिसेप्टर थ्रू करतो. त्यापैकी एक रिसेप्टरचं नाव आहे 81 रिसेप्टर. काय आहे? 81 रिसेप्टर, किंवा थोडक्यात त्याला अँजिओटेन्सिन रिसेप्टर म्हणा, तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यावर ऍक्ट होऊन अँजिओटेन्सिन 2 काय करतो? व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतो. आर्टेरिओ कॉन्स्ट्रिक्शन होतील, व्हेनो कॉन्स्ट्रिक्शन होईल. अँजिओटेन्सिन 2 परत किडनीकडे जाऊन सोडियम वॉटर रिटेन्शन करतो. काय करतो? सोडियम वॉटर रिटेन्शन. प्लाझ्मा व्हॉल्यूम काय होईल? मग त्यांनी वाढेल. सोडियम वॉटर रिटेन होतं, बॉडीतच राहतं. डायरेक्टली अँजिओटेन्सिन 2 सोडियम वॉटर रिटेन्शन करू शकतो. अजून एक प्रकारे तो सोडियम वॉटर रिटेन्शन करतो. हा अँजिओटेन्सिन 2 काय करतो? आपली जी किडनीच्या वरची ग्लँड असते, ऍड्रिनल ग्लँड, ओके, ऍड्रिनल ग्लँड, त्याच्यात ऍड्रिनल कॉर्टेक्स आणि ऍड्रिनल मेड्युला असे दोन प्रकार आहेत. ऍड्रिनल कॉर्टेक्सचा जो लेअर आहे बाहेरचा, तिथं ते अँजिओटेन्सिन 2 जातं आणि एक हार्मोन रिलीज करतो. त्याला मिनरलोकॉर्टिकॉइड हार्मोन म्हणतात. त्याचं नाव आहे अल्डोस्टेरॉन. काय रिलीज करतो? अल्डोस्टेरॉन. आणि हा अल्डोस्टेरॉन मग किडनीकडे जातो आणि अल्डोस्टेरॉन पण सोडियम वॉटर रिटेन्शन करतो. थोडक्यात काय, ह्या सिस्टीमला आपण नाव दिलंय रास सिस्टीम, रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम. आणि याच्यामुळं शेवटी शरीरावर काय परिणाम होतो ते कळलं का तुम्हाला? काय होऊ शकतं? ब्लड प्रेशर वाढू शरीरात शकतो सर. Increase व्हॅसो होतो. कॉन्स्ट्रिक्शन होईल आणि सोडियम वॉटर रिटेन्शन होईल. रिटेन्शन. आता बघा, ह्या सिस्टीमशी रिलेटेड काही ड्रग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ओके. अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इन्हिबिटर, कॅप्टोप्रिल, रॅमिप्रिल, ओके, लिसिनोप्रिल, फिनालाप्रिल, एनलाप्रिल, लिसिनोप्रिल. हे ड्रग आपण कुठे यूज करतो? एस इनहिबिटर, हायपरटेन्शन मध्ये. हायपरटेन्शन मग ते काय करतील? अँजिओटेन्सिन 1 चं 2 मध्ये कन्व्हर्टिंग कन्व्हर्ट एन्झाईम. येणार नाही. मग व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन नाही होणार, सोडियम वॉटर रिटेन नाही होणार. व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन नाही झालं, सोडियम वॉटर रिटेन्शन नाही झालं, तर ब्लड प्रेशर कमी होणार, बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपण 81 रिसेप्टर ब्लॉकर पण यूज करतो. अँजिओटेन्सिन, लोसर्टान, व्हॅलसर्टान, लोसार्टान, टेलमिसर्टान, होल्मिसर्टान. हॉलसार्टान. ते जर यूज केले तर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन नाही होणार, सोडियम वॉटर रिटेन्शन नाही होणार, ब्लड प्रेशर कमी होईल. इव्हन मार्केटमध्ये रेनिन इन्हिबिटर पण अवेलेबल आहे. तो इतका कॉमनली यूज होत नाही हायपरटेन्शन मध्ये. त्याचं एलिस नाव कायरीन म्हणून. ॲलिस कायरेन ऐकलं असेल तुम्ही, ॲलिस कायरेन. येस. आणि बीटा ब्लॉकर पण ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी वापरतात, बरोबर आहे. बीटा ब्लॉकर पण ब्लड प्रेशर कमी करतात. तर कसं करतात बीटा ब्लॉकर ब्लड प्रेशर कमी? म्हणजे बीटा ब्लॉकर कोणते रिसेप्टर ब्लॉक करतील? ॲटिनॉल जर आपण यूज केला, बीटा 1. बीटा 1 रिसेप्टर ब्लॉक करतील. ते बीटा 1 रिसेप्टर सिलेक्टिव्ह ब्लॉकर आहे. मग बीटा 1 रिसेप्टर ब्लॉक झाल्यावर ब्लड प्रेशर कमी कसं होईल? तर दोन कारणांनी होईल. एक, हार्टवर बीटा 1 रिसेप्टर ब्लॉक झाले तर हार्टची जी स्टिम्युलेटरी ऍक्शन आहे सिम्पॅथेटिक सिस्टीमची, ती होईल का? नाही होणार. नाही. त्यामुळं बीटा रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळं
कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट कमी होईल, कार्डियक आउटपुट कमी होईल, कार्डियक आउटपुट कमी झालं तर बीपी कमी होईल. ही एक ऍक्शन सगळ्यांना माहित असते हार्टशी रिलेटेड. दुसरी ऍक्शन माहित नसते जेक्स्ट्राग्लोमेरुलर सेलची, तिथं पण बीटा वन रिसेप्टर आहे, आणि ते जर ब्लॉक झाले तर मग कोणती सिस्टीम ऍक्टिव्हेट नाही होणार. जर बीटा वन रिसेप्टर ब्लॉक झाले तर जेक्स्ट्राग्लोमेरुलर सेल मधून काय रिलीज नाही होणार, रेनिन. रेनिन रिलीज नाही होणार. रेनिन, आणि रेनिन नाही रिलीज झालं तर पुढचे सगळे पाथवे रास सिस्टम. ऍक्टिव्हेट, राज सिस्टीम इनिबिट होईल. पण राज सिस्टीम इनिबिट झाली तरी पण म्हणजे त्यामुळे पण व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन नाही होणार मग, आणि सोडियम वॉटर रिटेन्शन नाही होणार, आणि ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे बीटा ब्लॉकर हायपरटेन्शन मध्ये कार्यरत आहेत, किंवा हायपरटेन्शन कंट्रोल करण्यासाठी वापरतात. म्हणजे तुम्हाला जर बेसिक गोष्टी माहित असेल तर मी फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकतात. तर ही राज सिस्टीमला म्हणजे एक लेक्चरच राज सिस्टीमवर सीवेज सिस्टीम मध्ये आहे. ड्रग ऍक्टिंग किडनीमध्ये, किडनीशी रिलेटेड ड्रग ऍक्टिंग ऑन राज सिस्टीम किंवा सीव्हीएस मध्ये आहे तो टॉपिक. तर त्यावेळेस आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. आता जस्ट तुम्हाला बेसिक गोष्टी कळाल्या असतील. ओके, समजलंय? हो सर. ओके. आणि हे परत परत एएनएस मध्ये आता हायपरटेन्शन जेव्हा बीटा ब्लॉकर पाहू तेव्हा येणार, पण जास्त करून सीव्हीएस मध्ये येणार आहे, त्यावेळेस आपण डिटेल मध्ये डिस्कस करूया. चालेल, आता आपण पुढचं ऍक्शन बघूया. ओके. आता मी तुम्हाला जे लोकेशन बीटा वनचे सांगितले ते सगळे ऑर्गन लेव्हलवर सांगितले. अजून एक लोकेशन तुमच्याशी मी शेअर करणार आहे, की नाही लक्षात ठेवलं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तरी चालतं. हे जे आहे याला आपण प्री सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणतो, याला आपण पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन असं म्हणतो. ओके. आणि ऍड्रेनर्जिक सिस्टीम मध्ये प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये ते नॉरइपिनेफ्रिन स्टोअर असतो, न्यूरोट्रान्समीटर. आणि इथं तो सिनॅप्टिक क्लेप जे आहे, हे सिनॅप्टिक क्लेप मध्ये नॉरइपिनेफ्रिन एक्झोसाइटोसिस प्रोसेसने रिलीज होतो, आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनच्या अल्फा बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. लक्षात आलं? ओके. आता ह्या प्री सिनॅप्टिक न्यूरॉनवर आहे ना बीटा रिसेप्टर प्रेझेंट असतात आणि अल्फा टू रिसेप्टर प्रेझेंट असतात. ओके. तर बीटा मध्ये बीटा वन असू शकतं, बीटा टू असू शकता. ठीक आहे. तर आता बीटा वन रिसेप्टर, आता हे जो बरोबर आहे, बीटा वन असतात, अल्फा टू असतात. आता मला सांगा, समजा हा नॉरएपिनेफ्रिन रिलीज झाला इथं. ओके. पोस्ट सिनॅप्टिक अल्फा बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होईल. हा नॉरएपिनेफ्रिन बीटा वन रिसेप्टरवर ऍक्ट झाला प्री सिनॅप्टिकच्या, तर नॉरएपिनेफ्रिनचं रिलीज काय करेल तो? तर बीटा वन कोणत्या टाईपचा आहे? जीएस टाईपचा. जीएस टाईप म्हणजे स्टिम्युलेटरी. मग स्टिम्युलेटर नॉरएपिनेफ्रिनचं रिलीज काय होईल? म्हणजे तो वाढेल. वाढेल. प्रीसिनॅप्टिक रिसेप्टर जो आहे बीटा वन, तो जर म्हणजे नॉरइपिनेफ्रिन सिनॅप्टिक क्लेप मध्ये ऍक्ट रिलीज झाल्यानंतर तो पोस्ट सिनॅप्टिक रिसेप्टरवर तर ऍक्ट होणारच आहे, पण काही नॉरइपिनेफ्रिन प्री सिनॅप्टिक बीटा वन रिसेप्टरवर ऍक्ट झाला तर नॉरइपिनेफ्रिन स्वतःच रिलीज प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मधून वाढेल. तोच नॉरइपिनेफ्रिन जर अल्फा टू रिसेप्टरवर ऍक्ट झाला तर काय होईल? इनिबिटर, इनिबिशन ऍक्शन. इनिबिशन आहे, अल्फा टू जीआय टाईप आहे. मग जे नॉरइपिनेफ्रिन अल्फा टू रिसेप्टरवर ऍक्ट झाला तर प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवरचे जे अल्फा टू रिसेप्टर आहेत त्यावर ऍक्ट झाला, तर अल्फा टू इनिबिटर इन नेचर आहे, मग ते नॉरइपिनेफ्रिनचं रिलीज काय करतील? कमी करते. कमी करतील. म्हणजे बीटा रिसेप्टर ऍज अ ऍक्सिलेटर म्हणून कार्य करेल, अल्फा टू रिसेप्टर ऍज अ ब्रेक म्हणून कार्य करेल. लक्षात आलं? लक्षात आलं? तर इथं येस. असं दिले, बीटा वन रिसेप्टर प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवर असतात आणि काय करतात? स्वतःच रिलीज काय करतात ते, त्यावर ते प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवरचे बीटा वन रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले नॉरइपिनेफ्रिननी, तर नॉरइपिनेफ्रिनचं रिलीज काय होतं? वाढतं. पण प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवरचे अल्फा टू रिसेप्टर जर ऍक्टिव्हेट झाले नॉरइपिनेफ्रिननी, तर नॉरइपिनेफ्रिन स्वतःच रिलीज काय करेल मग? अल्फा टू वर ऍक्ट होऊन कमी होईल. कमी होईल. तर हे काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. तुम्हाला बेसिक बीटा वन आणि एस अल्फा टू चा प्रकार समजला. बीटा वन जीएस टाईप आहे ना, अल्फा टू जी आय टाईप आहे, ते समजलं खूप झालं. आता
बीटा टूचं लोकेशन 5 स्मूथ मसल आहे. ओके. ब्रॉन्कोडायलेटेशन, आता 5 स्मूथ मसल म्हणजे ब्रॉन्काय, ब्लड वेसल, जीआयटी, युरिनरी ब्लॅडर आणि युटेरस. ह्या ऍक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि जीएस टाईप रिसेप्टर ऍक्टिव्हेट, बीटा टू जीएस टाईप आहे, म्हणजे ऍडिनिल सायक्लेज वाढेल, सायक्लिक केएमपी वाढेल. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की स्मूथ मसल मधलं सायक्लिक केएमपी वाढलं तर स्मूथ मसल रिलॅक्स होता. मग ह्या सगळ्या ऑर्गनचे स्मूथ मसल रिलॅक्स होतील. ब्रॉन्काय, ब्रॉन्कोडायलेटेशन होईल. ब्लड वेसल, बीटा टू रिसेप्टरने व्हॅसोडायलेटेशन होईल. जीआयटी, स्मूथ मसल जीआयटी चे रिलॅक्स होतील. युरिनरी ब्लॅडर, रिलॅक्सेशन ऑफ डेट्रुजल मसल होईल. आणि युटेरस, युटेराइन रिलॅक्सेशन होईल. म्हणजे ह्या 5 ऍक्शन तुम्हाला फार सोप्या आहेत लक्षात ठेवायला. बीटा टू म्हणलं तर स्मूथ मसल रिलॅक्स, 5 ऑर्गनचे स्मूथ मसल रिलॅक्स, ब्रॉन्कोडायलेटेशन, व्हॅसोडायलेटेशन, रिलॅक्सेशन ऑफ जीआयटी स्मूथ मसल, युरिनरी ब्लॅडर डेट्रुजल स्मूथ मसल रिलॅक्सेशन, युटेराइन स्मूथ मसल रिलॅक्सेशन, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. मी तुम्हाला 8 लोकेशन सांगितले होते, 5 झाले, बाकीचे 3 कुठं आहेत? लिव्हर. व्हेरी गुड. लिव्हर, हा स्केलेटल मसल, स्केलेटल मसल वर नाहीये, स्पिंडल स्केलेटल मसल, स्पिंडल ऑफ स्पिंडल स्केलेटन. फायबर. हा, स्पिंडल फायबर. आणि तिसरा आहे आय. तर एक आहे. लक्षात ठेवा, आता मी स्केलेटल मसल स्पिंडल फायबरचे ऍक्शन तुम्हाला सांगतो आहे की स्केलेटल मसल स्पिंडल फायबरवर बीटा टू रिसेप्टर प्रेझेंट असता. आणि जेव्हा आपण ऍड्रेनर्जिक ड्रग देतो ऍड्रेनालिन, तो ऍड्रेनालिन बीटा टू रिसेप्टरवर ऍक्ट होऊन, स्केलेटल मसल स्पिंडल फायबरवर ऍक्ट होऊन ट्रिमर्स करतो. ट्रिमर्स काय करतं ते? बीटा टू स्केलेटल मसल स्पिंडल फायबरचे ऍक्टिव्हेट झाले तर काय होतं? ट्रिमर्स. ओके, ट्रिमर्स. साल्ब्युटामॉलचे साईड इफेक्ट आहे. साल्ब्युटामॉलचा साईड इफेक्ट तुम्हाला कोणी विचारला मध्ये तर ट्रिमर्स. साल्ब्युटामॉल इन्हेलेशनली जरी युज केलं तर काही पेशंटला ट्रिमर्स येतात. काय येतात ट्रिमर्स? हे की साल्ब्युटामॉल हा बीटा टू अगोनिस्ट आहे. आणि तो बीटा टू अगोनिस्ट ड्रग काय करतो? ब्रॉन्कोडायलेटेशन तर करतो, पण स्केलेटल मसल स्पिंडल फायबरवर जर ऍक्ट झाला तर तो ट्रिमर्स करेल. काय करेल? ट्रिमर्स. आपण एक्झॅक्ट मेकॅनिझम त्याची क्लिअर नाहीये का होतं काय, फक्त एवढं लक्षात ठेवा, स्केलेटल मसल स्पिंडल फायबरवरचे बीटा टू रिसेप्टर जर ऍक्टिव्हेट झाले तर कोणता ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतो पेशंट मध्ये? ट्रिमर्स. आणि अस्थमामध्ये जे साल्ब्युटामॉल, लिव्होसाल्ब्युटामॉल, टर्बिटॅलिन आपण यूज करतो त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स ऍडव्हर्स इफेक्ट विचारला तर तुम्हाला ट्रिमर्स माहित पाहिजे. ओके. आता मला एक गोष्ट सांगायची राहिलेली, ऍड्रिनॅलिन आणि नॉर ऍड्रिनॅलिन मध्ये काय फरक आहे ऍक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू? तर ऍड्रिनॅलिन ऍक्ट्स ऑन बीटा 1, बीटा 2, बीटा 3, अल्फा 1 आणि अल्फा 2 रिसेप्टर, म्हणजे सगळे ऍड्रिनर्जिक रिसेप्टरवर ऍड्रिनॅलिन ऍक्ट होतो हे तुम्हाला माहित पाहिजे. पण नॉर ऍड्रिनॅलिनच्या ऍक्शन मध्ये थोडा फरक आहे. नॉर ऍड्रिनॅलिन ऍक्ट्स ऑन अल्फा 1, अल्फा 2. नॉर ऍड्रिनॅलिन ऍक्ट्स ऑन बीटा 1, बीटा 3, but noradrenaline does not have any action on beta 2 receptor. लक्षात राहील हे? लक्षात राहील काय फरक येस. आहे? ऍड्रिनॅलिन आणि नॉर ऍड्रिनॅलिन मध्ये काय फरक आहे? ऍड्रिनॅलिन सगळ्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो, बीटा 1, बीटा 2, बीटा 3, अल्फा 1, अल्फा 2. नॉर ऍड्रिनॅलिनचं डिफरन्स असा आहे की नॉर ऍड्रिनॅलिन ह्या ऍड्रिनर्जिक रिसेप्टर पैकी एका रिसेप्टरवर ऍक्ट होत नाही. आपल्या शरीरात जो नॉर ऍड्रिनॅलिन रिलीज होतोय तो पण एका रिसेप्टरवर ऍक्ट होत नाही ऍड्रिनर्जिक. कोणता रिसेप्टर तो? B2, बीटा मध्ये कोणता? B2. बीटा 2. मग मी तुम्हाला विचारलं ऍड्रिनॅलिन आणि नॉर ऍड्रिनॅलिन, बरोबर आहे, ह्या दोघांपैकी ब्रॉन्कोडायलेटेशन कोणाने होईल आणि कोणाने नाही होणार? ऍड्रेनालिन होईल, नॉर ऍड्रेनालिन. ऍड्रेनालिन ऍड्रिनॅलिन होईल, नॉर ऍड्रिनॅलिन डायलिटेशन ना. नाही होणार. नाही डायलिटेशन, नाही होत. ब्रॉन्कोडायलेटेशन. येस येस. बरोबर आहे, ठीक आहे. ओके. आता एनाफायलेक्टिक शॉक मध्ये आपण कोणता ड्रग यूज करतो? ऍड्रेनालिन. ऍड्रिनॅलिन, कारण तो ब्रॉन्कोडायलेटेशन करतो. मेन त्याची ऍक्शन ती आहे. एनाफायलेक्टिक शॉक मध्ये ब्रॉन्कोस्पाझम झालेला असता, हा ब्रॉन्कोडायलेटेशन करतो.
समजा ऍड्रेनालिन अवेलेबल नाही, मग तुम्ही नॉर ऍड्रेनालिन यूज करू शकाल का त्यात? नाही. नाही, कारण तो ब्रॉन्कोडायलेटेशन करत नाही, कारण बीटा 2 वर त्याची ऍक्शन नाही नॉर ऍड्रेनालिनची. म्हणजे हे बीटा 2 चे जे रिलॅक्संट ऍक्शन मी तुमच्याशी डिस्कस करत आहे त्या फक्त कोणी होणार आहे? ऍड्रेनालिन नॉर ऍड्रेनालिन पैकी ऍड्रेनालिन. ऍड्रेनालिनने. इव्हन आय, स्केलेटल मसल आणि लिव्हर वरचे ऍक्शन पण कशाने होणार आहे? बीटा 2 रिसेप्टर आहे ना, लिव्हर, स्केलेटल, ऍड्रेनालिन. ऍड्रेनालिनने. ऍड्रेनालिन. ऍड्रेनालिन बीटा 2 रिसेप्टर वर ऍक्ट होतो, नॉर ऍड्रेनालिन होत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. खाली येणार आहे, फक्त मी जस्ट मध्ये तुम्हाला आता डिस्कस केले आपलं बीटा 2 रिसेप्टर आले म्हणून. स्केलेटल मसल स्पिंडल फायबर वर ऍक्शन आहे. स्केलेटल मसल स्पिंडल फायबर कॉन्ट्रॅक्ट होऊन ट्रिमर्स येतात. दुसरी लोकेशन आय आहे. आय मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय बीटा 2 रिसेप्टर एक सिलेरी बॉडी नावाचा स्ट्रक्चर आय मध्ये असतं. सिलेरी बॉडी. बरोबर. ओके. ह्या सिलेरी बॉडी मध्ये एक सबस्टन्स सिंथेसाइज होतं, त्याचं नाव आहे ऍक्वियस ह्युमर. ऍक्युसिव्ह. ऍक्वियस ह्युमर आय मध्ये जो जे आई मध्ये जो सबस्टन्स म्हणजे जे लिक्विड तयार होतं आणि रिलीज होतं तो आहे ऍक्वियस ह्युमर, आणि तो सिलेरी बॉडी मध्ये रिलीज होतो. सिलेरी बॉडी मध्ये तयार होतो आणि सिलेरी बॉडी मधून रिलीज होतो आय मध्ये. आता पुढं ज्यावेळेस मी ग्लाउकोमा शिकवेल त्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअल डायग्राम वगैरे त्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे, आणि ज्यावेळेस आपण ऍक्शन पाहणार आहे ऍड्रिनल स्ट्रक्चर त्यावेळेस ती स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगणार आहे. तर ऍक्वियस ह्युमर जे आहे ते सिलेरी बॉडी मधून रिलीज होतं. आता ही सपोज सिलेरी बॉडीचं स्ट्रक्चर मी अर्ध दाखवत आहे. इथं ही सिलेरी बॉडी आहे. ओके. ह्या इथं ऍक्वियस ह्युमरचं प्रोडक्शन होतं आणि ऍक्वियस ह्युमर ह्या सिलेरी बॉडी मधून रिलीज होतं. ओके, आय मध्ये. आणि इंट्राऑक्युलर प्रेशर जे आहे ते ऍक्वियस ह्युमरवर डिपेंड असतं. ऍक्वियस ह्युमरची लेवल वाढली तर इंट्राऑक्युलर प्रेशर वाढेल, आणि जर ऍक्वियस ह्युमरची लेवल खूपच जास्त झाली, ओके, तर इंट्राऑक्युलर प्रेशर खूप वाढू शकतं, ऑप्टिक नर्व डॅमेज होऊ शकते आणि त्यामुळं अंधत्व येतं, ब्लाइंडनेस. त्याला आपण ग्लाउकोमा असं म्हणतो, काचबिंदू. कॅटॅरॅक्ट म्हणजे हम्म. मोतीबिंदू आणि ग्लाउकोमा म्हणजे काचबिंदू. मराठीमध्ये काचबिंदू म्हणतात त्याला. तर त्याचं एक रिझन आहे की ऍक्वियस ह्युमर ची लेवल बॉडी मधली वाढली, आय मधली. त्या ऍक्वियस ह्युमरची लेवल वाढल्यामुळे इंट्राऑक्युलर प्रेशर वाढेल आणि ऑप्टिक नर्व डॅमेज होईल आणि त्याच्यामुळे ब्लाइंडनेस होईल. तर ते कॉज आहे ग्लाउकोमाचा मेन. तर एक लक्षात ठेवा, ह्या सिलेरी बॉडीला लाइनिंग असते इपिथिलियम, सिलेरी इपिथिलियम म्हणतात. ओके. त्यामध्ये बीटा 2 रिसेप्टर प्रेझेंट असतात आणि अल्फा रिसेप्टर प्रेझेंट असतात. ओके, ठीक आहे. अल्फा 2 कोणते प्रेझेंट असतात? बीटा 2 आणि अल्फा 2 हे सिलेरी बॉडीच्या इपिथेलियमवर प्रेझेंट असतात. आता मला तुम्ही सांगा, बीटा 2 कोणत्या टाईपचे आहेत? जीएस टाईपचे. जीएस. आणि अल्फा 2 जीआय टाईप. मग ऍक्वियस ह्युमरचं सिक्रेशन बीटा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर काय होईल आणि अल्फा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर काय होईल? वाढेल. वाढेल आणि बीटा 2 इकडे कमी रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर वाढेल आणि वाढेल. अल्फा 2 ऍक्टिव्हेट झाले तर कमी होईल. कमी कमी होत. समजा आता आपण बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक करणारे ड्रग दिले तर काय होईल? कमी होईल. ऍक्वियस ह्युमरचं सिक्रेशन कमी होईल. कमी होईल. आणि त्यामुळं बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक करणारे बीटा ब्लॉकर आपण ग्लाउकोमा मध्ये यूज करतो. टायमोलॉल. यस, टिमोलॉल आपण यूज करतो. बेटा. ऐकलं तुम्ही, बीटा ब्लॉकर टिमोलॉल टॉपिकली आपण यूज करतो. येस. ठीक आहे, टिमोलॉल. तर ते ऍक्वियस ह्युमरचं सिक्रेशन कमी करून ऍक्ट होतात. म्हणजे तुम्हाला जर बेसिक माहित असेल तर त्याच्यावरून ड्रगचे ऍक्शन, अगोनिस्टची ऍक्शन माहित असेल तर अँटागोनिस्टचे ऍक्शन लगेच कळतं. तर थोडक्यात काय, बीटा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर ऍक्वियस ओरल बेटा ब्लॉकर पण करू शकतात सर. ओरल बीटा ब्लॉकर आपण यूज करू शकतो, नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर प्रोपेनॉलॉल. पण काय होतं, ओरली यूज केले म्हणजे ते बाकी सिस्टीमवर ऍक्ट होणार, हार्टवर ऍक्ट होणार, ब्लड वेसलवर ऍक्ट होणार, ब्रॉन्कायवर ऍक्ट होणार. मग आपल्याला टॉपिकल अवेलेबल असेल
तर टॉपिकल प्रेफर करायचे जेणेकरून सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट कमी असतील. म्हणजे आपल्याला ट्रीटमेंट देताना ऍडव्हर्स इफेक्ट पण कमी पेशंटला आले पाहिजे. म्हणून जर बेटर टॉपिकल अवेलेबल आहे तर गो फॉर टॉपिकल. अदरवाईज प्रोपेनॉलॉल आपण यूज करू शकतो. बरोबर आहे, प्रोपेनॉलॉल आपण यूज करू शकतो, पण बेस्ट इज टिमोलॉल टॉपिकल. ओके, काही अजून पण बीटा टू ब्लॉकर जे आहेत ते टॉपिकल पण आलेले बेटाक्सोलॉल आहेत. म्हणून आहे. बिटॅक्झोलॉल आहे, लिओबिनोलॉल आहे. बिटॉक्झोलॉलची मेकॅनिझम थोडी वेगळी आहे, आपण ग्लाउकोमात ते डिस्कस करणार आहे. तो सिलेक्टिव्ह बीटा वन ब्लॉकर आहे पण ग्लाउकोमात यूज होतो. ब्रायमोडिन ओके, ब्रायमोनिडिन ते ऍड्रेनर्जिक ड्रग झाले, ब्रिमोनिडिन वगैरे जे आहेत ना ते बीटा ब्लॉकर नाही झाले. ओके, तर ते ऍड्रेनर्जिक झाले. ओके, क्लोनिडिन, ब्रिमोनिडिन. ओके, पण जास्त करून आता ड्रग ऑफ चॉईस प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स आहेत. म्हणजे ग्लाउकोमात लॅटेनोप्रोस्ट जे आहे लॅटोनोप्रोस्ट. तर लॅटेनोप्रोस्ट आपण प्रेफर करतो. सेकंड ऑप्शन बीटा ब्लॉकर आहे. तर बेस्ट प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स लॅटेनोप्रोस्ट. आता आपण ते ग्लाउकोमा डिटेलमध्ये नंतर डिस्कस करणार आहोत. ओके, आता लिव्हरवरची ऍक्शन तुम्हाला सांगायची आहे. लिव्हरवर बीटा टू रिसेप्टर प्रेझेंट असतात आणि ऍड्रेनालिन रिलीज झाल्यानंतर काय ऍक्शन होईल लिव्हरवर, तर लक्षात घ्या. ग्लुकोज प्रोडक्शन वाढवतो. येस, व्हेरी गुड. तर एक लक्षात घ्या की जे पेशंट जेव्हा हायपोग्लायसिमियामध्ये जातो ड्यू टू एनी कॉज. ओके, एखादा पेशंट सपोज अँटी डायबेटिक ड्रगवर आहे, डायबिटीस आहे आणि त्याचा डोस जास्त झाला. ओके, तर पेशंट हायपोमध्ये जाणार. ओके, सपोज इन्सुलिनवर आहे, इन्सुलिनचा डोस जास्त झाला, पेशंटने जेवण नाही घेतलं, औषध तर घेतलंय, मग तो हायपोमध्ये जातो. ज्यावेळेस हायपोमध्ये जातो ना पेशंट, ओके, तर आपली बॉडी काय करते, त्या आपल्या बॉडीला सिग्नल जातं की पेशंट हायपोमध्ये जात आहे. तर आपली बॉडी सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट करते आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊन ऍड्रेनालिन रिलीज होतं. बरोबर, ऍड्रेनालिन नॉर ऍड्रेनालिन रिलीज झाल्यामुळं काय होतं की आपल्याला काही सिमटम्स येतात. आपण त्याला वॉर्निंग साईन म्हणतो हायपोग्लायसेमियाचे. म्हणजे पाल्पिटेशन होतं ऍड्रेनालिन रिलीज झाल्याने. ओके, बरोबर आहे, टॅकिकार्डिया होतं, ट्रिमर्स येतात बीटा टू रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर स्केलेटल मसल स्पिंडल फायबरचे. तर हे जे आहे हे स्वेटिंग होतं, हे जे आहे हे ऍड्रिनर्जिक सिमटम्स हायपोग्लायसेमिया मध्ये येतात. पेशंटला लक्षात येतं की आपण हायपोमध्ये चाललेलो आहोत. तर हे सिमटम्स वरून पेशंट लक्षात घेतो आपण हायपोत जातोय. तर ते पेशंट त्यावेळेस काही बाहेरून ग्लुकोज कंटेनिंग फूड जे ग्लुकोज रिच फूड घेऊ शकतो. आता काही ही एक पॉइंट झाला, पण मेन सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होण्याचा अजून एक पर्पज असा असतो की बॉडीला त्या हायपोग्लायसेमिया मधून रिकवर व्हायचं असतं आपल्या, आणि ते रिकवर होण्यासाठी ही सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झालेली असते. मग सिम्पॅथेटिक सिस्टीम हायपोग्लायसेमिया मधून रिकवर करण्यासाठी काय करेल, ग्लुकोज वाढवेल. ग्लुकोज कसं वाढवतं ते तुम्हाला सांगतो. म्हणजे सिम्पॅथेटिक सिस्टीम जर ऍक्टिव्हेट झाली आणि पेशंट हायपोमध्ये असेल, सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली, तर सिम्पॅथेटिक सिस्टीम ब्लड शुगर लेवल वाढवण्यास मदत करते आणि त्याची ऍक्शन जी आहे मेन ती लिव्हरवर आहे, बीटा टू रिसेप्टरवर. तर ऍड्रेनालिन बीटा टू रिसेप्टरवर ऍक्ट होऊन दोन तीन गोष्टी करतो. एक म्हणजे ग्लुकोनिओजेनेसिस. हा वर्ड तुम्ही ऐकला असेल, ग्लुकोनिओजेनेसिस. नॉन कार्बोहायड्रेट हा, त्याला निओग्लुकोजेनेसिस किंवा ग्लुकोनिओजेनेसिस म्हणतात, दोन्ही नाव आहे. तर खूप फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज. ओके, निओग्लुकोजेनेसिस. येस, ग्लुकोनिओजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट. नॉन कार्बोहायड्रेट. ओके, त्यात लॅक्टेट, पायरुवेट, अमायनो ऍसिड्स आहेत, ते स्टिम्युलेट होतं. त्यानंतर ग्लायकोजिनोलायसिस स्टिम्युलेट करतं लिव्हर मध्ये. फॉर्मेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम ग्लायकोजन. फ्रॉम ग्लायकोजन. ग्लायकोजन स्टोअर असतं, त्याचं ब्रेकडाऊन होतं आणि ग्लुकोज तयार होतं. त्याचप्रमाणे जे ग्लायकोजन सिंथेसिस होती लिव्हर मध्ये ती इनहिबिट होते. म्हणजे ग्लुकोज पासून ग्लायकोजन नाही बनणार, ग्लुकोज तसंच राहील आणि रिलीज होईल सर्क्युलेशन मध्ये. तर ह्या तिन्हीमुळं ब्लड शुगर लेवल वाढवण्यास मदत होते. म्हणजे लिव्हर मध्ये ग्लुकोजिनोजेनेसिस वाढतं,
ग्लायकोजिनोलिसिस वाढतं आणि ग्लायकोजन सिंथेसिस इनहिबिट होतं आणि त्याच्यामुळं जी लिव्हर मधलं ग्लुकोजची लेवल वाढते आणि ते रिलीज होतं ग्लुकोज सर्क्युलेशन मध्ये आणि ब्लड ग्लुकोज वाढण्यास मदत होते. पेशंट हायपोग्लायसेमिया मधून रिकव्हर होतो. लक्षात आलं? लक्षात आलं हे? येस सर. मग याच्यासाठी कोणत्या रिसेप्टरवरची ऍक्शन महत्वाची? ऍड्रेनालिनची बीटा 2. बीटा 2 रिसेप्टर. ओके, ठीक आहे. सपोज आता तुम्ही पेशंट इन्सुलिनवर आहे, बरोबर? ओके, आणि त्या पेशंटला तुम्ही प्रोपॅनॉलॉल यूज केलं. ऐकलंय प्रोपॅनॉलॉल? येस. प्रोपॅनॉलॉल काय आहे? बीटा ब्लॉकर. नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर. सिलेक्टिव बीटा 2 ब्लॉकर आहे ना. बीटा 1 पण करतो आणि बीटा 2 पण करतो. ओके. मग आता हा बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक करतोय, बरोबर आहे, प्रोपॅनॉलॉल. इन्सुलिन त्या पेशंटला चालू आहे, प्रोपॅनॉलॉल दिलं. मग इन्सुलिनमुळे जर तो पेशंट हायपोग्लायसिमिया मध्ये गेला, बरोबर आहे, तर त्या पेशंटची रिकव्हरी होऊ शकेल का हायपोग्लायसिमिया मधून सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यावर? नाही नाही. झाला. नाही होणार, कारण कोणते रिसेप्टर ब्लॉक झालेत? बीटा 2 ब्लॉकर बीटा. ब्लॉक झालेले. बीटा 2 ब्लॉक झालेले आहे, बरोबर आहे. मग याच्याऐवजी असा कोणता ड्रग आहे का जो फक्त बीटा 1 रिसेप्टर ब्लॉक करेल आणि सिलेक्टिव्ह ब्लॉकर. यस, मेटाप्रोलॉल वगैरे. मेटोप्रोलॉल ॲटिनोलॉल आपण दिलं तर ते हायपोग्लायसिमिया मधली रिकव्हरी इनहिबिट नाही करणार, कारण ते बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक नाही करत. तर हे नंतर येणार आहे, हे जस्ट मी तुम्हाला आता सांगितलं कारण तुम्हाला सर्वांना प्रोपॅनॉलॉल माहित असेल म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर हे झाले प्री सिनॅप्टिकली बीटा 2 रिसेप्टर असतात, जीएस टाईप आहे, ते जर ऍक्टिव्हेट झाले तर नॉरइपिनेफ्रिनचं रिलीज वाढतं. ते तुम्हाला मी सांगितलंच आहे बीटा 1 मध्ये. आता बीटा 3 रिसेप्टर हे मेनली ऍडिपोस टिश्यूवर असतं आणि ते ऍडिपोस टिश्यू मधलं फॅटचं लायसिस करतात. ते जर ऍक्टिव्हेट झालं तर त्याला लायपोलायसिस असं म्हणतात. काय म्हणतात? लायपोलायसिस. आणि आता आपलं सुरुवातीला डिस्कशन झालं, बीटा 3 रिसेप्टर काही स्मूथ मसलवरही प्रेझेंट असतात. ते पण तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे, कारण काही बीटा 3 अगोनिस्टिक ड्रगही मार्केटमध्ये आलेले आहे. बुक्समध्ये मेन्शन नाहीये, पण काही स्मूथ मसल्स जे आहेत, ओके, त्यावरही बीटा 3 रिसेप्टर असतात. एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलंच आहे, युरिनरी ब्लॅडर स्मूथ मसल. आणि बीटा 3 आणि बीटा 2 हे दोन्ही जीएस टाईप आहे, त्यामुळं जसं बीटा 2 ची ऍक्शन होती स्मूथ मसल रिलॅक्सेशन, बीटा 3 ऍक्टिव्हेट झाला तरी स्मूथ मसल काय होणार आहे? रिलॅक्सच होणार आहे, Relaxation. जीएस टाईप. आणि सरांनी आपल्याशी एक ड्रग पण डिस्कस केलेला आहे, ओके, मीरा डेग्रॉन. मीरा डेग्रॉन. युरोलॉजिस्ट काही हे ड्रग यूज करताय आता, मीरा बेग्रॉन, ब्लॅडरची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर मध्ये. ओके, ठीक आहे. आता अल्फा रिसेप्टरचे लोकेशन्स आपण बघूया. ऍटलीस्ट ते आपले कम्प्लीट होऊन जाईल आज. आता अल्फा 2 रिसेप्टरचे जे लोकेशन आहे आणि फंक्शन आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे, ठीक आहे. 10 मिनिटं आपलं होईल. अल्फा 1 जो आहे तो GQ टाईप आहे, अल्फा 2 जो आहे तो GI टाईप आहे. तर अल्फा 1 चे लोकेशन मोस्ट ऑफ द इफेक्टर ऑर्गन्स वर ते प्रेझेंट असतं अल्फा 1. अल्फा 1 आणि अल्फा 2 पैकी मेजॉरिटी ऑर्गन जे आहेत त्याच्यावर अल्फा 1 प्रेझेंट असतो. पुढे असता मी तुम्हाला सांगणार आहे, ओके. अल्फा 2 प्रिसिनॅप्टिकली प्रेझेंट आहे आणि प्रिसिनॅप्टिकली अल्फा 2 ऍक्टिव्हेट झालं तर नॉरइपिनेफ्रिनचं रिलीज काय होईल? प्रिसिनॅप्टिकली अल्फा 2 आहे, तो ऍक्टिव्हेट झाला तर डिक्रीज नॉरइपिनेफ्रिन होईल. डिक्रीज होईल. आता एक लक्षात घ्या, हे जे प्रिसिनॅप्टिक रिसेप्टर आहेत अल्फा 2, हे सिम्पॅथेटिक प्रिसिनॅप्टिक न्यूरॉनवर असेल त्याला तेव्हा ऑटो रिसेप्टर म्हणतात, आणि ते कोलिनर्जिक प्रिसिनॅप्टिक न्यूरॉनवर पण प्रेझेंट असतात, त्याला तिथं हेटेरो रिसेप्टर म्हणतात. काय म्हणतात? हेटेरो रिसेप्टर.
आणि कोलिनर्जिक प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनवरचे अल्फा टू ऍक्टिव्हेट झाले तर तिथं ते ऍसिटिल कोलिनचं रिलीज कमी करेल. तर अल्फा टू थोडक्यात न्यूरोट्रान्समीटरचं रिलीज कमी करतात प्री सिनॅप्टिक रिसेप्टर अल्फा टू ऍक्टिव्हेट झाले तर, कारण ते इनिबिटरी इन नेचर आहे. अल्फा टू फार कमी जागेवर असतात. पोस्ट जंक्शनल ऑर्गन सिस्टीम पाहिलं तर ब्रेन मध्ये आहेत आणि पॅन्क्रियाज मध्ये आहेत. काय त्याची ऍक्शन आहे मी तुम्हाला सांगेल नंतर. आणि एक्स्ट्रा जंक्शनल मध्ये प्लेटलेट आणि काही ब्लड वेसलवर आहे. म्हणजे अल्फा टू चे लोकेशन प्रीसिनॅप्टिक आहेत, पोस्ट सिनॅप्टिक मध्ये ब्रेन आणि पॅन्क्रियाज आहेत, आणि एक्स्ट्रा जंक्शनल मध्ये प्लेटलेट आणि ब्लड वेसल आहे. प्लेटलेट आणि ब्लड वेसल. मग तुम्ही दोन बीपी असं लक्षात ठेवू शकतात. बी वरून 2 आहे ब्रेन आणि ब्लड वेसल, पी वरून 2 आहेत पॅन्क्रियाज आणि प्लेटलेट. ओके. आता त्यांचे ऍक्शन्स काय आहेत ते थोडक्यात बघूया आणि मग राहिलेला पाठ आपण उद्या पाहूया. ऍक्च्युअल ड्रग्स. आता पहा, अल्फा 1 अल्फा 2 चे लोकेशन्स तुम्हाला माहिती आहे काही लोकेशन? ब्लड वेसल्स आहे, ओके ब्लॅडर. ओके ओके. आता एक लक्षात घ्या, अल्फा 1 इज GQ टाईप, त्यामुळे तो फॉस्फोलायपेज ची IP3 डायसिल क्रिस्टल पाथवे ऍक्टिव्हेट करेल. अल्फा 2 इज GI टाईप, त्यामुळे तो ऍडिनिल सायक्लेज एन्झाइम इनहिबिट करेल, सायक्लिक AMP ची लेवल कमी होईल. त्याचप्रमाणे पोटॅशियम चॅनलही तो ओपन करू शकतो, पोटॅशियम बाहेर जाईल आणि इनहिबिटरी इफेक्ट सेलवर येईल. आता हे अल्फा रिसेप्टरचे काही लोकेशन्स आहेत. आता पहा, जेनायटो युरिनरी स्मूथ मसल. ओके. अल्फा 1 मेनली स्पिंक्टरच्या तिथले. तर जेनायटो युरिनरी स्मूथ मसल अल्फा 1 ने काय होतील? अल्फा 1 हा GQ टाईप आहे. IP3 डायसिल ग्लिसरॉलची लेवल वाढेल, नंतर कॅल्शियमची लेवल वाढेल, त्यामुळे स्मूथ मसल काय होतील? कॅल्शियमची लेवल वाढली तर स्मूथ मसल काय होतील? कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट होते. जेनायटो युरिनरी स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन आहे. अल्फा 1 ब्लड व्हेसलवर आहे तर ब्लड व्हेसलचं काय होतं? कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन होतं. ओके. ग्लँड वर सिक्रेशन वाढतं, कॅल्शियमची लेवल वाढली तर सिक्रेशन वाढणार. जसं ऍसिटिल कोलिन बघा, GQ टाईप M3 रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि ग्लँड्युलर सिक्रेशन वाढवतं, तसंच अल्फा 1 पण GQ टाईप आहे, तो पण ग्लँडचं सिक्रेशन वाढवतं, पण सिग्निफिकंट ऍक्शन नाहीये. ओके. हार्टवर बीटा 1 रिसेप्टर प्रीडॉमिनंट आहे, पण काही प्रमाणात अल्फा 1 रिसेप्टर पण आहे. आणि हार्टमध्ये पण कॅल्शियमची लेवल वाढली तर स्टिम्युलेटरी इफेक्ट येऊन अरेथमियाची रिस्क वाढते. अरेथमियाची रिस्क वाढते. पण अल्फा 1 पेक्षा बीटा 1 रिसेप्टर हार्टवर प्रीडॉमिनंट आहे, अल्फा 1 रिसेप्टर कमी प्रमाणात हार्टवर प्रेझेंट आहे. आता एक एक्सेप्शन तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की अल्फा 1 ऍक्टिव्हेट झाले तर जेनायटो युरिनरी स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होणार, ब्लड वेसल कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, ग्लँड मधलं सिक्रेशन वाढणार आहे, हार्टवर अरेथमिया चे चान्सेस आहे. बरोबर आहे. एक्सेप्शन काय आहे? स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट झाले पाहिजे आपण म्हणतो, पण GIT वर काय ऍक्शन आहे? GIT काय ऍक्शन आहे GIT वर? रिलॅक्सेशन. रिलॅक्सेशन. हे एक्सेप्शन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ते का होतं एक्झॅक्ट मेकॅनिझम क्लिअर नाहीये. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचंय, बीटा 1 स्मूथ मसलवर ऍक्ट होतो, GITच्या रिलॅक्सेशन करतो, आणि अल्फा 1 पण ऍक्टिव्हेट झाला तर GIT स्मूथ मसल रिलॅक्स होतात. दिस इज द एक्सेप्शन यू हॅव टू रिमेंबर. ओके. ठीक आहे. आता अल्फा 2 वर काय काय, अल्फा 2 ऍक्टिव्हेट झालं तर काय काय ऍक्शन्स होऊ शकतात? तर प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मधून नॉरइपिनेफ्रिनचा रिलीज काय होईल? कमी होईल. कारण प्रीसिनॅप्टिक वर अल्फा 2 ऍक्टिव्हेट झाले, इनिबिटरी इफेक्ट होईल, नॉरइपिनेफ्रिनचा रिलीज कमी होईल. ओके. आता अल्फा 2 ब्रेन मध्ये पण आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ब्रेन मधले अल्फा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो कमी होतो. म्हणजे ब्रेन कडून जो सिम्पॅथेटिक आउटफ्लो बाहेर येतोय तो काय होतो? कमी होतो. कमी सेंट्रल होतो. सिम्पॅथेटिक आउटफ्लो. आणि त्या दृष्टीने 2 ड्रग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. मिथिल डोपा. येस, अल्फा मिथिल डोपा.
ऐकलंय अल्फा मिथिल डोपा? अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग सेफ इन प्रेग्नन्सी, अल्फा मिथिल डोपा. सेंट्रल. हा, आणि त्यानंतर एक आहे क्लोनिडिन. क्लोनिडेक. ओके. हे सेंट्रल सिम्पॅथो म्हणजे सेंट्रली ऍक्टिंग ड्रग आहे. ते सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो कमी करतात. ते अल्फा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होतात. अल्फा 2 GI टाईप आहे, त्यामुळं ब्रेन मधून सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो कमी होतो. ओके. आता तुम्हाला मी सांगितलं की अल्फा 2 ब्लड वेसलवर पण असतात, बरोबर? आणि GI टाईप रिसेप्टर आहे. सायक्लिक एएमपी ची लेवल काय करतील ते? GI टाईप आहे अल्फा 2 तर कमी करतील. कमी. इनहिबिट सायक्लिक एएमपी कमी झाला तर ब्लड वेसलचं काय होईल? रिलॅक्सेशन. सायक्लिक एएमपी वाढला तर स्मूथ मसल रिलॅक्स होतं. सायक्लिक एएमपी कमी होतोय, हा. मग काय होईल? कॉन्ट्रॅक्शन कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन होईल. पण काही ब्लड वेसलवरच ते प्रेझेंट असतं अल्फा 2. प्रिडॉमिनंटली ब्लड वेसलवर अल्फा मधला कोणता प्रेझेंट असतो? अल्फा. अल्फा 1. आणि अल्फा 1 पण काय करतोय? फर्स्ट कनेक्शन. बस त्याची मेकॅनिझम वेगळी आहे. तो जी आहे. IP3 डायसिल ग्लिसरॉल नाही, अल्फा 1 GQ आहे. IP3 डायसिल सॉरी, हा. ग्लिसरॉलची लेवल वाढवेल, कॅल्शियमची लेवल वाढवेल आणि व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करेल. लक्षात आलं? तर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन अल्फा 2 नी पण होतं. ओके. म्हणजे थोडक्यात अल्फा 1 पण ब्लड वेसलचं कॉन्ट्रॅक्शन करतो आणि अल्फा 2 पण ब्लड वेसलचं काय करतो? कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन. मेकॅनिझम वेगळे आहे. ओके. आता एक लक्षात घ्या, पॅन्क्रियाज मध्ये तुम्हाला बीटा सेल्स माहित आहे? बीटा सेल्स ऑफ Yes. ओके. लँगरेन्स. आणि अल्फा सेल पण असतात. ओके. पॅन्क्रियाज मध्ये फिजिओलॉजी पार्ट मी सांगतोय. बीटा सेल काय रिलीज करतात? इन्शुलिन. इन्सुलिन. 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 आणि अल्फा सेल हे ग्लुकॅगॉन रिलीज करतात. काय करतात? ग्लुकागॉन. दोन्ही हार्मोन विरुद्ध आहे. इन्सुलिन ब्लड शुगर लेवल कमी करायला प्रयत्न करतो, ग्लुकॅगॉन ब्लड शुगर लेवल काय करतो? वाढवायची. वाढवतो. आता बघा, याच्यावर कोणते ऍड्रिनर्जिक रिसेप्टर प्रेझेंट असतात आपण ते पाहिलेलं नाहीये. मी बीटा रिसेप्टर मध्ये पण तुम्हाला सांगितलेलं नाही, कारण एवढं महत्वाचं नव्हतं ते. पण आता इथं तुमच्याशी डिस्कस करतोय. काय लक्षात ठेवायचंय पहा, हे पॅन्क्रियाज मधले बीटा सेल आणि अल्फा सेल. बीटा सेल इन्सुलिन रिलीज करतात, अल्फा सेल ग्लुकॅगॉन. ग्लुकॅगॉन रिलीज करतात. ओके. आता तुम्हाला याच्यावर कोणते रिसेप्टर आहे ते लक्षात ठेवायचं आहे. तर काय लक्षात ठेवायचं आहे की बीटा सेलवर बीटा रिसेप्टर नसतात, बीटा सेलवर अल्फा रिसेप्टर असतात. उलट लक्षात ठेवायचं. आणि कोणते आहेत? अल्फा 2. कोणते आहे? अल्फा 2. आणि अल्फा सेलवर अल्फा रिसेप्टर नाहीये. अल्फा सेलवर काय रिसेप्टर लक्षात ठेवायचे? बीटा. बीटा 2. बीटा 2. मग तुम्ही मला सांगा, समजा आता ऍड्रेनालिन रिलीज झाला, बरोबर आहे? बरोबर आहे. तर तो येस. बीटा सेलवर काय ऍक्शन करेल आणि अल्फा सेलवरची ऍक्शन काय असेल? ऍड्रेनालिन जर बीटा सेलवर अल्फा 2 च्या माध्यमातून ऍक्ट होईल. मग ऍड्रेनालिन जर बीटा सेलवरचे अल्फा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट करत असेल तर इन्सुलिनच्या लेवलवर काय ऍक्शन? इनिबिट. इनिबिट. इनिबिटोएन इन्सुलिनचं सिक्रिशन काय होईल? कमी होईल. कमी होईल. डिक्रीज इन्सुलिन सिक्रिशन. आणि हा ऍड्रेनालिन जर अल्फा सेलवर ऍक्ट झाला बीटा 2 च्या स्टिम्युलेशन. माध्यमातून तर ग्लुकॅगॉनचा रिलीज काय होईल? वाढेल. वाढेल. आणि दोघांचा इफेक्ट ब्लड शुगर लेवलवर काय होईल? मग ब्लड शुगर वाढेल. ब्लड शुगर वाढेल. वाढेल. म्हणजे ऍड्रेनालिन लिव्हरवर ऍक्ट होऊन पण ब्लड शुगर लेवल वाढवतो, आपण बघितलंय रिकव्हरी मध्ये. आणि ऍड्रेनालिन पॅन्क्रियाजवर पण ऍक्ट होऊन इन्सुलिनचं रिलीज कमी करेल आणि ग्लुकॅगॉनचं रिलीज वाढवेल. वाढवेल. आणि ब्लड शुगर लेवल, आता इथं बघा मी लिहिलंय अल्फा 2 च्या ऍक्शन मध्ये डिक्रीज इन्सुलिन रिलीज. कसं होतं लक्षात आलं? अल्फा 2 ऍक्टिव्ह झाल्यावर अल्फा 2 बीटा सेलवर आहे आणि बीटा सेलवर ऍक्ट अल्फा 2 प्रेझेंट आहे. ऍड्रेनालिन बीटा अल्फा 2 रिसेप्टरवर ऍक्ट झाला तर बीटा सेलचं फंक्शन इनिबिट होईल, इन्सुलिन रिलीज कमी होईल. तर हे अल्फा 2 चे ऍक्शन्स आहेत. ओके. म्हणजे अल्फा 2 चे ऍक्शन एक न्यूरॉनवर आहे, प्रीसिनेप्टिक न्यूरॉन. त्यानंतर एक ब्रेनवरची पाहिली, पॅन्क्रियाजवर पाहिली आणि
ब्लड वेसलवर पाहिली. अजून मी अल्फा टूच्या साठी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या. एक तर प्री सिनेप्टिक न्यूरॉनची ऍक्शन तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर 2BP सांगितलं होतं. बी म्हणजे ब्लड व्हेसल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन, बरोबर? ठीक आहे. पॅनक्रियास प्लेटलेट. त्यानंतर दुसरा बी आहे ब्रेन सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो कमी होणे. आणि 2P म्हणजे पॅनक्रियाज. पॅनक्रियाज मध्ये कशाची लेवल कमी होते? इन्सुलिनचं रिलीज कमी होते. आणि दुसरा पी काय होता? प्लेटलेट. प्लेटलेट. प्लेटलेटवर अल्फा टू रिसेप्टर असतात. आणि एक लक्षात ठेवा, अल्फा टू जेव्हा ऍक्टिव्हेट होतो तेव्हा प्लेटलेट मधला सायक्लिक एमपी ची लेवल काय होईल मग? वाढेल. वाढेल. अल्फा टू जर ऍक्टिव्हेट झाला तर प्लेटलेट मधली सायक्लिक एमपी ची लेवल काय होईल? अल्फा टू चं नेचर काय आहे? कमी होईल, कमी होईल. होईल GQ. जीआय टाईप आहे ना? GI जीएस आहे. आहे का जीआय आहे? इनिबिटरी आहे. जीआय म्हणजे सायक्लिक एमपी कमी होईल. कमी. लक्षात आलं? सायक्लिक एमपी कमी होईल. आणि सायक्लिक एमपी कमी झाल्यामुळं प्लेटलेट ऍग्रिगेशन वाढतं. प्लेटलेट ऍग्रिगेशन Aggregation. वाढतं. तर अल्फा टू ऍक्टिव्हेट झाला प्लेटलेटवरचा तर प्लेटलेट ऍग्रिगेशन वाढू शकतं. सायक्लिक एमपी ची लेवल कमी होईल. लक्षात आलं? लक्षात आलं? म्हणजे सायक्लिक एमपी जर प्लेटलेट मध्ये वाढला तर प्लेटलेट ऍग्रिगेशन होत नाही. सायक्लिक एमपी प्लेटलेट मधला कमी झाला तर प्लेटलेट ऍग्रिगेशन होत. अल्फा टू इनहिबिटर इन नेचर आहे. प्लेटलेटवर ऍक्ट होईल. अल्फा टू प्लेटलेटवर आहे आणि तिथं जर ऍड्रेनलिन ऍक्ट झाला अल्फा टू वर तर प्लेटलेट ऍग्रिगेशन होऊ शकतं. आता जर ब्लड व्हेसलचा विचार केला, ब्लड व्हेसलचा, तर ऍड्रिनर्जिक ड्रग व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतात का व्हॅसो डायलेटेशन करतात? तुम्ही मला सांगा, ऍड्रिनलिन व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करेल का व्हॅसो डायलेटेशन करेल? व्हॅसोकन्स्ट्रिक्शन. असं पण शिक्षण करेल. ओके. कन्स्ट्रक्शन. आता तुम्हाला लक्षात ठेवायचंय की ऍड्रिनलिन ची ऍक्शन ब्लड व्हेसलवर कोणत्या रिसेप्टरवर आहे? ऍड्रिनर्जिक रिसेप्टरवर, बरोबर आहे? ब्लड व्हेसलवर कोणते रिसेप्टर आहेत ऍड्रिनर्जिक? बीटा टू असेल का अल्फा. ब्लड व्हेसलवर? बीटा टू बेटर. मसल Beta ब्लड Beta व्हेसल two. आहे ना? आहे. हो. हा. अल्फा वन पण आणि आहे आणि अल्फा अल्फा टू वन. पण आहे. आणि तुम्ही मला सांगा, ऍड्रिनलिन ब्लड व्हेसलवर काय करेल मग? बीटा टू च्या माध्यमातून काय करेल आणि अल्फा वन अल्फा टू च्या माध्यमातून काय करेल? बीटा टू जीएस टाईप आहे, बरोबर? ते हम्म. ऍक्टिव्हेट झाले तर कसली लेवल वाढेल? Cyclic Cyclic AMP. सायक्लिक एमपी. स्मूथ मसल काय होतील? रिलॅक्स होईल. रिलॅक्स. मग काय होईल? व्हॅसो डायलेटेशन होईल का कॉन्ट्रॅक्ट? वेस्ट डायलेटेशन. व्हॅसो डायलेटेशन. ओके. अल्फा वन जीक्यू टाईप आहे. IP3 येस. डायसिलग्लिसरॉल कॅल्शियमची लेवल वाढेल. व्हॅसो काय होईल? कॉन्स्ट्रक्शन. कॉन्स्ट्रिक्शन. कन्स्ट्रिक्शन होईल. आणि अल्फा टू GI टाईप आहे. सायक्लिक एमपी कमी होईल त्यामुळे तो काय करेल? व्हॅसो कॉन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रिक्शन. कॉन्स्ट्रिक्शन. म्हणजे ऍड्रिनलिन व्हॅसो डायलेटेशन करतो कोणत्या रिसेप्टर थ्रू? B2. बीटा टू. B2. आणि ऍड्रिनलिन व्हॅसो डायलेटेशन करतो बीटा टू रिसेप्टर थ्रू. आणि ऍड्रिनलिन व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतो अल्फा वन अल्फा वन अल्फा टू. अल्फा टू. Alpha 2. म्हणजे दोन्ही ऍक्शन आहे ब्लड व्हेसलवर, हे लक्षात ठेवा ऍड्रिनलिनच्या. व्हॅसो डायलेटेशन पण आहे, व्हॅसो कन्स्ट्रिक्शन. पण आहे. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जे मेजर ब्लड व्हेसल आहे त्या मेजर ऑर्गन्सला सप्लाय करणारे लिव्हर, स्केलेटल मसल, करोनरी ब्लड व्हेसल यावर ऍड्रिनलिन मुख्यतः बीटा टू रिसेप्टरवर ऍक्ट होतो. कोणत्या? बेटा बीटा टू. म्हणजे ज्या लार्जर ब्लड व्हेसल आहे मेन ऑर्गनला सप्लाय करणाऱ्या तिथं काय होणार आहे? ऍड्रिनलिन व्हॅसोडायलेटेशन. व्हॅसोडायलेटेशन. आणि पेरिफेरल ब्लड व्हेसलवर ज्या स्किन आणि म्युकस मेम्ब्रेनला सप्लाय करतात तिथं ऍड्रेनालिन मुख्यतः अल्फा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. मग ऍड्रेनालिन पेरिफेरल ब्लड व्हेसलचं काय करेल? कन्स्ट्रिक्शन. Constriction. कॉन्स्ट्रिक्शन. हे तुम्हाला लक्षात आहे. स्किन आणि म्युकस मेम्ब्रेनच्या ब्लड व्हेसल जे आहेत त्याचं काय होईल? व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन. कन्स्ट्रिक्शन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे? बरं. आता मी तुम्हाला विचारलं नॉर ऍड्रिनॅलिन काय करेल? व्हॅसो डायलेटेशन करेल का व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करेल का फक्त व्हॅसो डायलेटेशन करेल का फक्त व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करेल?
नॉर ऍड्रेनालिन. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं ऍड्रेनालिन नॉर ऍड्रेनालिन मधला फरक, तो लक्षात घेऊन तुम्ही सांगू शकता. नॉर ऍड्रेनालिनला कोणती ऍक्शन नाही, वासोकन्स्ट्रिक्शन करेल. व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करेल. व्हेरी गुड. व्हॅसो डायलेटेशन करेल का? नाही करणार. का नाही करणार? बीटा 2. बीटा Beta टू two नाही. बीटा टू ऍक्शन बीटा नाही. टू ऍक्शन नाहीये. नाही. बरोबर आहे. ओके. येस. आता हायपोटेन्शन झालेलं आहे, तर याच्यामध्ये ऍड्रेनालिन चांगला की नॉर ऍड्रेनालिन? नॉरेड. नॉर नॉरेड. ऍड्रेनालिन. कारण तो व्हॅसोडायलेटेशन करत नाहीये. आपल्याला ब्लड प्रेशर वाढवायचंय तर कार्डियाक आउटपुट तर दोन्ही वाढवणार आहे, पण ऍड्रेनालिन व्हॅसोडायलेटेशन पण करतो. तर त्याच्यापेक्षा मग आपल्याला नॉर ऍड्रेनालिन बेटर आहे. तर हे थोडे डिफरन्सेस तुम्हाला लक्षात पाहिजे. जेव्हा आपण फार्माकोलॉजिकल ऍक्शन डिस्कस करू ना, त्यावेळेस होणार आहे. बेसिक आत्ता फक्त काय करा, आजचं लेक्चर झाल्यानंतर तुम्ही बीटा 1 बीटा 2 बीटा 3 चे लोकेशन, त्याचे टाइप्स, बीटा 1 बीटा 2 बीटा 3, आणि तो ऍक्टिव्हेट झाले तर काय होणार आहे ऍक्शन, एका वाक्यात पाहिजे फक्त. व्हॅसोडायलेटेशन, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन, इन्क्रीज ग्लुकोनिओजेनेसिस, अशा ज्या गोष्टी त्या क्लिअर करा. ओके. उद्या आपण ड्रग्स आणि त्यानंतर त्याचे फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स पाहूया. हे तुमचं आजचं क्लिअर झालं तर तुम्ही बाकीच्या पूर्ण ऍड्रिनर्जिक सिस्टीम चांगल्या प्रकारे तुम्हाला समजणार आहे. म्हणजे ऍड्रिनर्जिक ड्रग असू द्या, अँटी ऍड्रिनर्जिक ड्रग असू द्या, आजचं लेक्चर बेसिक आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे. तर चालेल, ओके. रेकॉर्डिंग मी शेअर करतो थोड्या वेळात. हो. हो सर, थोड्या हो वेळ सर. टाका सर. Revision परत साठी पाहावं बघूया. लागेल ते. हा, परत परत पहा. पाहावं लागेल. लगेच नाही होणार. तुम्हाला बेसिक गोष्टी हळूहळू क्लिअर होतात. एक दोन वेळा झालं तुमचं की तुम्हाला ते कायम लक्षात राहणार आहे. त्यासाठी काय म्हणता येईल की रिव्हिजनची गरज आहे. अंडरस्टँडिंग झालेलं आहे, फक्त रिव्हिजन 2-3 वेळा तुमचं ते वाचण्यात आलं, डोळ्याखालून गेलं, तर तुम्हाला ते कायम राहणार आहे. आणि तुम्ही थोडे एका पेजवर चार्ट करू शकतात. सपोज कोलिनर्जिकचे रिसेप्टर M1 M2 M3 त्याचे ऍक्शन काय, कोलिनर्जिकचे निकोटिनिक रिसेप्टर NN-MN, एका पेजमध्ये सगळे ऍक्शन संपतात. तसंच बीटा रिसेप्टर आणि अल्फा रिसेप्टरचे एक पेजवर सगळं येईल. तर हे दोन पेज तुम्ही समोर ठेवले तरी तुम्हाला कधी बघितले तर सगळं ओव्हरलुक परत परत होणार आहे. तर रिव्हिजन इज द की ANS साठी. आणि ANS जर तुमचं बेसिक क्लिअर झालं तर ANS तुम्हाला लाईफ लॉंग लक्षात राहणार आहे. ठीक आहे. तर चालेल, उद्या आपण परत मॉर्निंगलाच घ्यायचा ट्राय करूया. ठीक आहे. चालेल. ओके. थँक्यू. ओके, थँक्यू.